तर आपण ज्या आय वेलकम टू LIC ऑफ इंडिया. आपण सर्वजण LIC साठी ज्या एक्झामला बसणार आहोत, तर त्या एक्झामचं आज आपण थोड्या बहुत प्रमाणामध्ये एक जस्ट कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत. मी तुम्हाला सर्वांना एक नोट्स पाठवलेली आहे, तर त्या नोट्सच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडे थोडे कॉन्सेप्ट समजून सांगत आहे. तर या सगळ्यात महत्वाचं, जो खेळ खेळायला चाललेलो आहोत आपण, त्याचा नियमावली अगोदर बघणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, जो पेपर आपण सोडायला चाललेलो आहोत, तर तो पेपर किती मार्काचा असतो, तो पेपरची प्रश्नावली कशा स्वरूपाची असते, पेपर ऑफलाईन असतो की ऑनलाईन असतो, या सर्वांची थोड्या बहुत प्रमाणामध्ये 1-2 मिनिटांमध्ये आपण माहिती घेऊया. तर पेपर हा आपला IRDA कंडक्ट करत असते. IRDAच्या सेंटरवर आपल्याला तो पेपर जाऊन द्यावा लागतो. पेपर हा ऑनलाईन असतो. कॉम्प्युटरवर जाऊन आपल्याला तो पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईप मधले क्वेश्चन आपल्याला माऊसने क्लिक करून तो पेपर अटेंड करायचा असतो. पेपर हा 50 मार्काचा असतो. 50 मार्कापैकी आपल्याला त्यातनं 18 मार्क घ्यायचे असतात. 18 मार्क घेतल्याच्या नंतर आपण तो पेपर पास होतो. तर आता त्या प्रश्नांमध्ये ऍक्च्युली जो काही प्रश्न तुम्हाला विचारला जातो, त्याला 4 पर्यायी उत्तरं दिलेली असतात. 4 पर्यायी उत्तरापैकी आपल्याला एक बरोबर उत्तर निवडायचं आणि समोर निघायचं. आता दुसरी एक गोष्ट काय, की जेव्हा आपण ऍक्च्युअल पेपर द्यायला जातो, तिथं पर्याय हे आपल्याला 5 दिसतात. तर 5 असतातही. तर 5 असतात म्हणजे काय, की मी तर तुम्हाला सांगतो 4च पर्याय आहेत. परंतु 5वा पर्याय हा असतो, वरील प्रश्न मला अनुत्तरित ठेवायचा आहे. जर समजा मला वरील प्रश्न सोडायचाच नसेल, तर तो पर्याय निवडायचा. परंतु तो पर्याय निवडून आपल्याला काहीही एक उपयोग नाही. म्हणून आपण ते नसेल जरी येत, तर अंदाजे का होईना कोणत्या तरी वरील 4 पर्यायापैकी एक उत्तर आपण सिलेक्ट करून समोर निघायचं. आपण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे अनुत्तरित, वरील प्रश्न अनुत्तरित ठेवायचा आहे, हा पर्याय निवडून कोणत्याही प्रश्नांचं चूक करायची नाहीये. कारण की आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये आणि आपल्याला प्रत्येक प्रश्न सोडवायचा आहे. एक तर बरोबर येईल किंवा चूक होईल. बरोबर आला तर त्याचे मार्क पडतील आणि चूक झाला तर काही त्याची शिक्षा भेटणार नाहीये आपल्याला. त्यामुळे चला, तर हे झालं एक नॉर्मल इंट्रोडक्शन ऑफ द पेपरचं. तर मी तुम्हाला जवळपास मला वाटतं खरमाळेला नोट्स नाही पाठवलेली, पण पाठवत होती. तर आता तुम्हाला इथं डिस्प्ले होईल. तर त्या नोट्सच्या जे काही VIP क्वेश्चन आहेत, ही नोट्स मी डायरेक्टली IRDAच्या साईटवरनं एक इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. आता तुम्हा सर्वांना एक वेळ कमी असल्यामुळे कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट, आपल्याला कमी वेळ देऊन त्याच्यातनं जास्तीत जास्त एक्झाम मध्ये मार्क घेऊन आपण नोट्स डिस्प्ले करतो. आज जेवढे होतील तेवढे त्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि त्या प्रत्येक प्रश्नावरून तुम्हाला एक संकल्पना आहे, ती संकल्पना समजून सांगणार आहे. आता पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, की ही नोट्स कशाची आहे, कशाच्या आधारावर आहे आणि संकल्पना काय आहेत. तर हे जे तुम्ही परीक्षा द्यायला चाललेला आहात, तर एक LIC प्रतिनिधी होण्यासाठी तुमच्या काय जबाबदाऱ्या असाव्यात, हे राज्यघटनेतल्या 1938च्या कायद्याअंतर्गत लिखित आहे. आणि ही जी नोट्स आहे, तर ह्या कायद्याच्या तरतुदीच आपण बघणार आहोत. या कायद्याच्या तरतुदीच आपण बघणार आहोत, की या कायद्यामध्ये कोणत्या पद्धतीने तरतुदी, कायदा म्हणल्याच्या नंतर तुम्हाला सर्वांना भीती वाटली असेल, पण असं काहीही नाहीये. एकदम सुटसुटीत पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो, की इन्शुरन्सची संकल्पना कशी निर्माण झालेली आहे, इन्शुरन्सच्या संकल्पनेवर आधारित कायदे कसे पारित झालेले आहेत, त्यांच्या तरतुदी काय काय आहेत थोड्या बहुत प्रमाणामध्ये, आणि इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स काय असतो, आरोग्य इन्शुरन्स काय असतो, एक थोड्या थोड्या प्रमाणात आपण क्वेश्चनच्या आधारावर लक्षात घेऊया. मी तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन या पद्धतीने डिस्प्ले करणार आहे, की तुम्हाला क्वेश्चन मॅक्झिमम हेच क्वेश्चनही रिपीट होतील एक्झाम मध्ये, परंतु क्वेश्चन जशाच तसे रिपीट नाही होणार. क्वेश्चन रिपीट होत असताना कसे होतील, की संकल्पना तीच वापरल्या जाईल, परंतु त्याचं स्वरूप मात्र उलटे सुलटे केले जातील. कदाचित पर्यायाच्या आधारावर प्रश्न विचारला जाईल आणि मी समजून सांगितलेल्या प्रश्नांच्या आधारावर तुमचे पर्याय असतील. तर जस्ट संकल्पना समजून घ्या. मी तुम्हाला ती नोट्स एकदा शेअर करतोय.
हे बघा, ह्या जी नोट्स आहे, ऍक्च्युली ह्या नोट्स मध्ये आहेत 120 प्रश्न. 120 प्रश्नांमध्ये आपल्याला जवळजवळ एक जेवढे होतील, जेवढे संकल्पना आपल्याला जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करू. संकल्पना सहित आपण थोडंसं ट्राय करण्याचा प्रयत्न करू लवकरात लवकर संपण्याचा. आता बघा, पहिला प्रश्न कसा विचारलेला आहे यांनी, की जुन्या काळामध्ये चीनी व्यापारी धोकादायक पाण्यातून नेताना आपला माल वेगवेगळ्या जहाजातून पाठवत असत. याच्या कारणाचे विश्लेषण करा. प्रश्नाचा तुम्हाला संकल्पना प्रॅक्टिकल बेसिसवर प्रश्न विचारलेले आहे, की पहिले कॉन्सेप्ट समजून घ्या, की जुन्या काळामध्ये काय व्हायचं, एका बोटीतून जर माल वाहून नेला, तर समजा एक 10 बोटी सोबत चाललेल्या आहेत. जर एकाच बोटीमध्ये एखाद्या व्यापाऱ्यानं माल टाकला, जर कदाचित 10 बोटीपैकी एखादी बोट लुटल्या जायची समुद्र लुटेऱ्याकडनं, तर एकाच बोटीमधनं माल वाहून नेल्यामुळे कदाचित ती बोट लुटल्या गेल्याच्या नंतर त्या व्यापाऱ्याचा पूर्णपणे लॉस व्हायचा. मग तेच माल वेगवेगळ्या बोटीतून वाहून नेला. आणि दुसरी विशेष गोष्ट काय, की त्या मालाला वेगवेगळ्या रूपामध्ये इन्शुरन्स पण मिळायचा. म्हणजे त्यांचा माल वाहून नेला, चोरीला जाण्याचे चान्सेस दाट शक्यता राहायची, परंतु जरी चोरीला गेला तर त्याचा इन्शुरन्स मिळायचा, म्हणून वेगवेगळ्या बोटीमधनं. आता दुसरा एक याच्या धर्तीवर इन्शुरन्सचा कॉन्सेप्ट लक्षात घेतोय, थोडासा इथं सुरुवात होतीये. जोखीम आपल्याकडे 2 ते 3 शब्द महत्वाचे आहेत. जोखीम, हस्तांतरण, परत त्याच्यानंतर धोका, त्यानंतर धोक्याचे अरिष्ट, किंवा तुम्हाला मिळणारा समुदायातनं पैसा. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता ह्या बोटीच्याच एका उदाहरणावरून आपण समजून घेऊया, की सपोज आता एक उदाहरण देतोय मी. 10 व्यापारी आहेत. 10 व्यापारी काय करतात, या देशातनं विदेशामध्ये समुद्राच्या मार्गे व्यापार करण्यासाठी त्यांचा माल वाहून नेत होते. ह्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त सांगतोय मी. तर माल वाहून नेत होते. त्यांना हा प्रवास कमीत कमी 6 महिन्याचा होता. समुद्र प्रवास हा 6 महिन्याचा होता. तर या 6 महिन्याच्या प्रवासामध्ये त्यांचं कदाचित दर प्रत्येक वेळी काय व्हायचं, त्यांचं एक जहाज लुटल्या जायचं समुद्र लुटऱ्याकडनं. मग आता जे 10 व्यापारी होते, तर त्यांची गळती होत 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 जवळपास समजा 7 व्यापारी झाले. म्हणजे त्यांना भीती वाटायला लागली, की बाबा एक दिवस आपण सगळेच संपुष्टात येऊ. कारण की रोज प्रत्येक वेळीला एका जणाचं जर जहाज लुटल्या जातंय, तर आपण आपले उद्या व्यापार बंद होतील. आता आपण व्यापाऱ्यांची, चोऱ्यांची लूट थांबवू शकतो का? जो धोका आहे तो थांबवू शकतो का? नाही. तर मग त्यांनी याच्या आधारावर एक संकल्पना लढवली. आता संकल्पना काय लढवली ती बघा. 10 व्यापारी होते. 10 व्यापाऱ्यांचं जहाज जे होतं, 10,000चं एक जहाज होतं. प्रत्येक व्यापाऱ्याचं एक जहाज 10,000चं, त्याच्यातला माल वगैरे सगळा गृहीत धरून. आता त्यांनी डोकं काय लावलं, की आपण काय करूया, की प्रत्येकाला हजार-हजार रुपये निघता क्षणी आपण एखाद्या ठिकाणी डिपॉझिट करूया. म्हणजे आज जर निघालोय, तर आज आपण प्रत्येकाचे हजार-हजार रुपये डिपॉझिट करायचे, ते बाजूला ठेवायचे. ते बाजूला ठेवल्याच्या नंतर जेव्हा आपण परत येऊ, आणि या परत आल्याच्या नंतर जे एक जहाज लुटल्या जाईल, तर त्याच व्यापाऱ्याला हे 10,000 रुपये दिले जाणार. म्हणजे झालं काय, की प्रत्येकाच्या डोक्यावर एक जोखीम होती, की बाबा आता मी व्यापाऱ्याला तर निघालोय, परंतु व्यापाऱ्याला निघाल्यानंतर माझं जहाज लुटल्या जाण्याची एक, माझं लुटल्या जाईल, किंवा माझ्या मित्राचं लुटल्या जाईल, किंवा याचं लुटल्या जाईल, किंवा त्याचं लुटल्या जाईल. म्हणजे थोडक्यामध्ये प्रत्येकाच्या डोक्यावर एक जोखीम होती, की बाबा जहाज लुटण्याचा एक धोका होता. आणि तो धोका असल्यामुळे काय होणार होतं, आर्थिक नुकसान होणार होतं. आणि आर्थिक नुकसान झाल्यामुळे काय होणार होतं, की तो व्यापारी पूर्णपणे ठप्प होणार होता. म्हणजेच काय झालं, त्यांनी या संकल्पनेतनं एक डोकं काय लावलं, की आपण आर्थिक सुरक्षित राहूया, म्हणजे आपले व्यापारी सर्व संगमतीने आपण व्यापार करू शकू. आता याच संकल्पनेच्या धर्तीवर समोरचे प्रश्न तुम्हाला थोडेसे समजून सांगतोय. आता दुसराच प्रश्न काय आहे बघा, की जोखमीची किंमत थेट प्रमाणात कशाशी निगडीत असते. जोखमीची किंमत ही नुकसानीची संभाव्यता, म्हणजे साहजिक आहे. जहाज किती रुपयाचं होतं, 10,000 रुपयाचं. नुकसान जर झालं, समजा एखादं जहाज जर लुटलं, तर कितीचं नुकसान होणार आहे, 10,000 रुपये. मग ती जी जोखीम होती, म्हणजेच काय, की जे त्या व्यक्तीनं 100 रुपये, समजा 10,000च्या जहाजाला त्यानं 1,000 रुपये बाजूला काढून ठेवले होते निघता क्षणी. तर त्यानं 1,000 रुपये काढून ठेवून काय केलं होतं, त्याची जोखीम जी आहे कुणाच तरी सांभाळायला दिली होती. म्हणजेच त्याची जोखीम, जर कदाचित ह्याच व्यक्तीचं जहाज गेलं, तर त्याला ते 10,000 रुपये मिळतील. तर हे जोखमीची किंमत कशाशी निगडीत असते, थेट नुकसानीच्या संभाव्यतेशी निगडीत असते. त्यामुळे पर्याय तर 3, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेत. तर आता परस्परांच्या सहकार्याअंतर्गत विविध व्यक्तींचे निधी एकत्र केले जातात. म्हणजे मी तुम्हाला जी संकल्पना सांगितली ना, त्याच संकल्पनेवर आधारित आहे. पर्याय क्रमांक
एक वाचलाय, परस्परांच्या सहकार्य अंतर्गत विविध व्यक्तींचे निधी एकत्र केले जातात. आपल्याला विधान चुकीचं विचारलंय हा. प्रश्न तिथेही तुम्हाला थोडंसं व्यवस्थित वाचायचा आहे. हे बरोबर आहे. परस्परांच्या सहकार्य अंतर्गत एकत्र येण्याला पुलिंग, एकत्रीकरण असे म्हणतात. हे पण बरोबर आहे. परस्परांच्या सहकार्य अंतर्गत आपल्याकडे निधीचा प्रवाह एका स्रोताकडनं अनेकांकडे वाहतो. हे चुकीचं आहे का? कारण की मी तुम्हाला त्या उदाहरणामध्ये समजून सांगितलं, 10 व्यापाऱ्यांनी हजार हजार रुपये जमा करून ते जो निधीचा प्रवाह होता अनेकांकडनं एकाकडे येतोय. म्हणजे ते 10,000 रुपये जे जमा होत होते ना आणि 10,000 रुपये जमा झाल्यानंतर ज्याचं कोणाचं नुकसान होणार होतं, ते 10,000 रुपये त्याला देण्यात येणार होते. म्हणजेच काय, परस्परांच्या सहकार्य अंतर्गत आपल्याकडे निधीचा प्रवाह हा एका नाही तर अनेक स्त्रोतांकडून एकाकडे येतो, असं विधान असायला पाहिजे होतं. तर इथं थोडंसं चुकीच्या पद्धतीने दिलं. एका स्त्रोतांकडनं अनेकांकडे येत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं उत्तर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघूया आपण. आधुनिक विम्याचा सर्वात जुना प्रकार 14व्या शतकात विशेषतः युरोपमधील इटलीमध्ये व्यावसायिक संघ किंवा सोसायट्याच्या संरक्षणाच्या स्वरूपात होता. आता एक ठीक आहे, स्टॅटिस्टिकल डेटा आहे, मेमोरेबल डेटा आहे. हे तुम्ही ध्यानात ठेवू शकता. इथे काही कॉन्सेप्ट वगैरे काही नाहीये. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, परम सद्भावाच्या उल्लंघनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर नाही? आता पहिली गोष्ट, आपण परम सद्भावना म्हणजे काय? आता ह्या आपल्या ऍक्च्युअल फील्डमध्ये परम सद्भावनेचं उदाहरण काय आहे, की एखादी गोष्ट कोणत्याही प्रकारचा हेतू न ठेवता उघडपणे सांगणे. म्हणजे तुम्ही एखाद्या ग्राहकाकडे गेलात, ग्राहकाने त्याला बीपी किंवा शुगर आहे आणि त्याला पॉलिसी घ्यायची आहे आणि पॉलिसी घेतल्यानंतर त्याला त्याचे आजार सांगायचे नाहीयेत. ते हेतू परस्पर सांगायचे नाहीयेत आणि त्याला ते हेतू परस्पर म्हणजे त्याचा हेतू आहे की बाबा मी जर सांगितलं तर माझा प्रीमियम वाढेल. तर हे झालं परम सद्भावनेच्या संकल्पनेचं उल्लंघन झालं त्या ग्राहकाकडनं. तर आपल्याला इथे काय विचारलंय, परम सद्भावनांचे उल्लंघनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर नाही? एक्झाम मध्ये पण अॅक्युरेटली असेच प्रश्न विचारले जातात. आपण संकल्पना समजून घेतलेली असते इथे आणि आपण शेवटचं स्टेटमेंट वाचत नसल्यामुळे आपण तिथं पर्याय चुकीचा निवडून येतो. तर इथेही लक्षात घ्या, परम सद्भावाच्या उल्लंघनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर नाही. ओके, तर तुम्हाला पर्याय क्रमांक 2 हा, लपविणे म्हणजे हेतूशिवाय उघड न करणे. लपविणे म्हणजे हेतूशिवाय उघड न करणे. तर हे जे आहे की इथं आपल्याला बरोबर नाहीये, म्हणजे चूक पर्याय आपल्याला शोधायचा सांगितला होता त्यांनी. तर परत एकदा तुम्ही परम सद्भावना ओळखून घ्या. परम सद्भावना म्हणजे कोणत्याही प्रकारचं मनात काही गोष्ट न ठेवता सदळ सदळपणे ओपन करून सांगणे की बाबा मला शुगर आहे, मला बीपी आहे, मी एवढं एवढं अल्कोहोल घेतोय, मी एवढ्या एवढ्या पद्धतीचं, हे झालं परम सद्भावना. म्हणजे कोणत्याही प्रकारचा हेतू न ठेवता ती माहिती उघडपणे सांगणे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, अरिष्ट आणि धोका यातील फरक स्पष्ट करा. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बघूया. अरिष्ट हे नुकसानाचे थेट कारण आहे आणि धोका हानीची संभाव्यता वाढवतो किंवा कमी करतो. आता अरिष्ट आणि धोका याच्यामधला फरक तुम्हाला स्पष्ट करायचा सांगितलाय. जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणतो ना, धोका आर्थिक धोका असतो, स्वाभाविक धोका असतो, मानसिक धोका असतो, वेगवेगळ्या प्रकारचे धोके असतात. परंतु धोका ह्या शब्दातनं तुम्हाला एवढं स्पष्ट होत नाही. तो कमी किंवा जास्त या पद्धतीनं तुम्हाला तो संभाव्यता राहते, वाढवतो किंवा कमी करतो. आणि अरिष्ट म्हणजे काय? अरिष्ट हे नुकसानीचं थेट कारण, अरिष्ट हे नुकसानीचं थेट म्हणजे आपण जुगार वगैरे जे म्हणतोय, तर हा जुगारीचा संदर्भातला हा अरिष्ट म्हणजे तुम्हाला अरिष्टचा शब्द जो होतो ना, किंवा मी एखाद्या वेळेस जुगार खेळायला बसल्याच्या नंतर माझा पैसा गेला. आता हे थेट नुकसान आहे. माझ्याकडे एवढा पैसा होता, एवढा गेला. आणि जेव्हा तुम्ही एखादी गाडी, वाहन घेऊन कुठेतरी माल वाहतूक करत असताना तुम्हाला एखाद्या वेळेस समजा एखाद्या लुटेऱ्यांनी लुटल्या गेलं. आता लुटेऱ्यांनी लुटल्या गेल्याच्या नंतर तुमची नुकसानीची संभाव्यता जी आहे ना, की त्यानं काय काय नेलं? त्यांना तुमचा नुसता मालच नेला का? त्यांना तुमच्या गाडीला पण काही इजा केलीये का? तुम्हाला स्वतःला काही इजा केलीये का? म्हणजे धोक्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण द्यावं लागतं. परंतु अरिष्टामध्ये ठराविक गोष्टी असतात. सपोज एवढं बंच ऑफ अमाउंट आहे, तेवढं बंच ऑफ अमाउंट डायरेक्टली गेलं जातं. म्हणजे जुगार ह्या प्रकारामध्ये अरिष्ट हा शब्द तिथे वापरला जातो. ओके. त्यानंतर 7व्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे, की आयआरडीएची स्थापना आयआरडीए कायदा 1999 अंतर्गत साली करण्यात आली. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, की आयआरडीए काय आहे?
IRDA जसं बँकांना रेग्युलेट करणारं इंडियामध्ये RBI आहे, तसं प्रत्येक इन्शुरन्स कंपनीला रेग्युलेट करणारं IRDA आहे. आता IRDA आहे, याच्या 2014 साली याला शेवटी आय एक लागलेला आहे. म्हणजे याच्या उर्वरित पद्धतीनं इंडियन रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी एवढाच याचा लॉंग फॉर्म होता. परंतु 14 साली याच्यामध्ये शेवटचं आय आणखी एक ऍड करण्यात आलं. तिथं आता काय झालंय, इंडियन रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर हे एक लक्षात घ्या, की हे जे ऑटोनॉमस सेंट्रल गव्हर्नमेंटची बॉडी आहे, की भारतामध्ये 24 लाईफ इन्शुरन्स कंपन्या आहेत आणि त्याच्यानंतर एक जवळपास 54 जनरल इन्शुरन्स कंपन्या आहेत. तर या इन्शुरन्स कंपनीवर, या इन्शुरन्स व्यवसायावर कोणाचं तरी एक देखरेख असावी. त्यातल्या त्यात ती सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणाची तरी एखादी संस्था असावी आणि ह्या इन्शुरन्स कंपन्यावर त्यांची देखरेख असावी. तर याची स्थापना करण्यासाठी असा कायदा हा 1999 ला पारित करण्यात आला होता. 99 ला कायदा असा पारित करण्यात आला होता, की ह्या सर्व इन्शुरन्स कंपन्यावर रेग्युलेटरी बॉडी म्हणून एखादी उभा करावी. तर ती बॉडी म्हणजे 1999 ला कायदा तयार करण्यात आला आणि त्या कायद्या अंतर्गत 2000 साली IRDA ची स्थापना झालेली, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 8वा प्रश्न आहे, भूकंपामुळे होणारे नुकसान हे गंभीरच असते. त्यामध्ये काही एवढं हे सांगण्याची विशेष नाहीये. म्हणजे काही कॉमन सेन्स पण आहेत, ते तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथे समजेल. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, आयुर्विमा पॉलिसीमध्ये अंतर्गत केलेल्या अविवादयोग्य कलमाचे अर्थ कोण संरक्षित केलेले आहे? आता आपण 1938च्या कायद्यामध्ये कलम 45 ही अविवादयोग्य कलम आहे. 1938च्या कायद्यामध्ये कलम 45 ही अविवादयोग्य कलम. आता ही कलम समजून घ्या पहिले. आता समज एखाद्या इन्शुरन्स कंपनीकडे, एखाद्या म्हणण्यापेक्षा मीच आहे, समजा एखाद्या लाईफ इन्शुरन्स LIC कडे एखाद्या ग्राहकाने पॉलिसी काढली. पॉलिसी काढल्याच्या नंतर त्या ग्राहकाचा 3 वर्षाच्या आत दावा आला, म्हणजे तो 3 वर्षाच्या आत मृत्यू पावला. तर LIC ला त्या दाव्यावर चौकशी करण्याचा अधिकार आहे. चौकशी म्हणजे काय, की ह्या ग्राहकानं काही गोष्टी दडवल्या होत्या का? जसं आपण पूर्वी बघितलं होतं परम सद्भावनेचं तत्व. त्या तत्वानुसार ह्या ग्राहकानं काही गोष्टी दडवल्या होत्या का? जसं की त्याला शुगर होती, त्याला मोठा कॅन्सर होता, त्यानं त्या गोष्टी एजंटला सांगितल्या नाही आणि त्यानं ती पॉलिसी खरेदी केली आणि त्याच्यानंतर 3 वर्षाच्या आतच त्याचा मृत्यू झाला. तर अशा स्थितीमध्ये लाईफ इन्शुरन्स कंपनीला ती तो दावा फेटाळण्याचा अधिकार कंपनीला असतो. परंतु 3 वर्ष झाल्याच्या नंतर जरी केस ती चुकीच्या पद्धतीने दाखल केली असेल ग्राहकांना, परंतु एकदा 3 वर्ष ओलांडून गेले तर ती कंपनीला अधिकार नसतो तो दावा फेटाळण्याचा. म्हणजेच 1938च्या कायद्यामध्ये 45 कलम ही कोणाला संरक्षित करते? कलम ही 3 वर्षानंतर ग्राहकांना म्हणजे विमा व्यक्तीला सुरक्षित करते. आता परत एक गोष्ट समजून घ्या, की विमा करता म्हणजे कोण? कंपनी. विमा करत म्हणजे कोण? जो ग्राहक आहे तो, ज्यानं विमा केलेला आहे. म्हणजे एखादी पॉलिसी काढणारा जो पॉलिसी धारक आहे तो म्हणजे विमा करत. विमा करता म्हणजे कोण? कंपनी. जो कंपनी विमा त्याला देते. विमा प्रतिनिधी म्हणजे कोण? विमा प्रतिनिधी म्हणजे तुमची भूमिका आणि विमा दलाल म्हणजे आणखी एक विमा एक डिरेक्टरी असते, बँक किंवा मग एखादा CA वगैरे. तर हा चौथा कॉलम तो वापरत असतो. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणाला त्यांच्या व्यवसायामध्ये अपघाताचा धोका असण्याची शक्यता आहे? सर्वाधिक योग्य पर्याय निवडा. आता व्यावसायिक धोका आहे, आरोग्य धोका आहे. आता हे 2-3 धोक्याचे प्रकार आहेत. तर आता खालीलपैकी कोणाला त्याच्या व्यावसायिक धोका, आता व्यावसायिक धोका काय असू शकतो हे आपल्याला 4 पर्यायाचं कंपॅरिझन करायचं आणि त्याच्यातनं एक योग्य पर्याय निवडायचा. काय आहे, की बाबा व्यवसायाचा धोका कोणाकोणाला असू शकतो? वैद्यकीय व्यावसायिक काय असतो? तो डॉक्टर आहे. त्याला जास्त धोका आहे का? नाही. पर्यटकांचा मार्गदर्शक त्याला जास्त धोका असू शकतो का? नाही. आता या पर्यायापैकी आपल्याला एक चांगला पर्याय निवडायचा. बांधकाम तोडण्यासंदर्भातील तज्ञ याला धोका असू शकतो का याच्या व्यवसायाचा? हो, असू शकतो ना. कारण की एखाद्या वेळेस जर एखादा इंजिनियर पूल डिझाईन करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी कर्मचाऱ्याला गेला, एखादा दगड त्याच्या डोक्यामध्ये पडला तर हा धोका असू शकतो. पर्यटक मार्गदर्शकाला आहे का? वैद्यकीय व्यावसायिकाला आहे का? म्हणजे डॉक्टरांना आहे का? किंवा विपणन कर्मचारी जे नियमितपणे बाहेर काम करतात. आता विपणन कर्मचाऱ्याला पण यातल्या पर्यायापैकी जास्त धोका कोणाला आहे? तर बांधकाम तोडण्यासंदर्भातील धोकाला. त्यामुळे याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर 11वा प्रश्न काय आहे, की खालीलपैकी कोणाला त्यांच्या व्यवसायामध्ये आरोग्याचा धोका आहे? आता व्यावसायिक आरोग्य धोका कोणाला आहे? तर आता जो योग शिक्षक आहे, म्हणजे योग शिक्षकाला आरोग्य धोका आहे का? बरं, आता पर्याय वाचून बघूया आणि त्यातल्या त्यात आपल्याला याच्यातला एक चांगल्यातला चांगला पर्याय निवडायचा. योग शिक्षक, चित्रपटातील थरारदृश्य करणारे कलाकार, एक नाईट क्लब मधील नर्तक, खाणीतील धुळीशी संपर्क येणारी व्यक्ती.
मला तर असं वाटतं की या 4 पर्यायापैकी चौथा पर्याय हा बरोबर असणार आहे आणि तोच आहे. कारण काय की या व्यक्तीला व्यावसायिक आरोग्य धोका काय आहे, की खाणीतील धुळीशी संपर्क येणारा व्यक्ती. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 म्हणजे हे तुम्ही कॉमन सेन्सनं हे आन्सर असे देऊ शकता तिथं. तर आपल्यामुळे आपल्याला एवढं काही अवघड नाहीये पेपर. त्यानंतर 12वा प्रश्न काय आहे, विमाकर्त्यांना महत्त्वपूर्ण माहिती का हवी असते? विमाकर्ता म्हणजे कोण पहिली गोष्ट आणखी एक लक्षात घ्या. आपण 9व्या प्रश्नामध्ये बघितलं होतं. विमाकर्ता म्हणजे कोण कंपनी. विमाकृत म्हणजे कोण ग्राहक आणि विमा प्रतिनिधी म्हणजे तुमची भूमिका. आता विमाकर्त्यांना महत्वपूर्ण माहिती ग्राहकाची का हवी असते? तर त्यांनी जी जोखीम स्वीकारणारे आहेत. आता जसं मी तुम्हाला जोखमीचा प्रकार जहाजांच्या उदाहरणामधनं समजून सांगितला होता, की प्रत्येकाची जोखीम समान होती. जे 10 जहाजं होते ना, त्या 10 जहाजांची जोखीम काय होती? लुटल्या जाण्याची. म्हणजे लुटल्या गेल्यानंतर नुकसान कितीचं होणार होतं? 10,000चं. म्हणून प्रत्येकाची जोखीम समान होती आणि समान जोखीम असल्यामुळे प्रत्येकाचा समान भाग घेण्यात आला होता, हजार-हजार रुपये. आता त्यांची जोखीम समान असल्यामुळे आता त्यांना त्याच्यामध्ये माहिती करून घेण्यासारखं काही नव्हतं ना, की बाबा तुमच्या जहाजामध्ये माल कितीचा होता. आता साहजिक आहे त्याच जहाजामध्ये एखादं बिना मालाचं जहाज जर लुटलं गेलं, तर मग नुकसानीची संभाव्यता कमी म्हणजे नुकसान कमी असणार होतं. मग त्यांना पैसे कमी द्यायला पाहिजे होते, असा त्याचा अर्थ आहे. तर ही जी जोखीम हस्तांतरीची जी प्रोसेस आहे, त्याला काय म्हणतो आपण समजा माझी जीवित जोखीम आहे. आता सपोज आता आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला जहाजाच्या व्यतिरिक्त. थोडक्यामध्ये आपण एखादं जवळचं उदाहरण म्हणजे आपण मंदिरामध्ये जातो. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर प्रत्येक ठिकाणी एक स्टँड असतं. चप्पल स्टँड असेल किंवा काही असेल. तर आपण काय करतो, आपल्या पायातलं चप्पल असेल किंवा बूट असेल, तो काही वेळाकरता त्या चप्पल स्टँडवाल्याकडे देतो. म्हणजे काय करतोय, आपली चप्पल हरवू नये आणि हरवल्यानंतर आपलं आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून आपण ही जी जोखीम आहे, हरवणं ही जोखीम आहे. ही जोखीम काही वेळाकरता कोणाकडे हस्तांतरित करतो? तिथल्या चप्पल स्टँडवाल्याकडे. आणि ती जोखीम हस्तांतरित केल्यानंतर तो चप्पल स्टँडवाला आपल्याला चार्जेस घेतो. किती घेतो? 10, ₹5 जे काय असेल ते. तर याच सुरक्षेला काय म्हणतात? आपण जोखीम हस्तांतरण आणि हस्तांतरणच्या तर आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय, की तुम्ही जी जोखीम देतायत, आता त्याच व्यक्तीकडे जर तुम्ही गोल्ड दिलं असेल, तरी तो ₹10च घेणार का? नाही ना. त्यावेळेस तुमचं गोल्ड हे महागडं होतं आणि महागडं असल्यामुळे तो आणखी जास्त चार्जेस लावणार. म्हणून त्या जोखीम स्वीकारणारा कोण आहे? विमाकर्ता. विमाकर्त्याला तुम्ही तुमचं सामान असेल, तुमचं जीवित असेल, म्हणजे विमाकर्ता काय करतो इथं जीवितांची जोखीम स्वीकारतोय आणि जीवितांची जोखीम स्वीकारतो म्हणजे काय, की प्रत्येक जीवितांच्या संदर्भातली माहिती त्याला खूप आवश्यक आहे. म्हणजे हा व्यक्ती कुठे काम करतो, हा व्यक्ती डॉक्टर आहे, हा व्यक्ती खाणीमध्ये काम करतो, हा व्यक्ती शेतकरी आहे, हा व्यक्ती शिक्षक आहे. यावरनं तो जोखमीचा अंदाज घेतो आणि त्या अंदाजानुसार त्याला एक चार्जेस लावतो त्याच्या विम्याला. तर त्यामुळे 12व्या प्रश्नांमध्ये सॉरी आपण कितवा प्रश्न बघत होतो? हां, 12वा प्रश्न विमाकर्त्यांना महत्त्वपूर्ण माहिती का हवी असते? की जोखमीचा स्वीकार आणि संबंधित शर्ती व अटीविषयी निर्णय घ्यायला त्यांना सोपं जातं. म्हणून पर्याय क्रमांक आपलं दुसरं आहे. त्यानंतर बघूया 13व्या क्रमांकाचा प्रश्न. जुगार व विमा यांची तुलना करा. आता साहजिक आहे पर्याय क्रमांक जुगारामध्ये विमायोग्य हित नसते, मात्र विमामध्ये ते असते. आता विमा तुम्हाला पर्याय हा सहजरित्या तुम्हाला वाचता तर आला, पण यातली सगळ्यात महत्वाची विमा योग्य हित ही एक संकल्पना थोडीशी वेगळी वाटली असेल आणि याच्यावर तुम्हाला तिथेही प्रश्न वेगळ्या स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो. आता विमा योग्य हित म्हणजे काय? आता विमा योग्य हित म्हणजे काय? की एखादा व्यक्ती आता साहजिक आहे तुम्हाला जर म्हटलं, की बाबा जा तुम्ही आता डोंगराचा विमा काढून आणा. किंवा तुम्हाला जा तिकडे हिमालयातील एखादा मोठं पर्वत आहे त्याचा विमा काढा. आता तो विमा काढण्यासाठी म्हणजेच काय, की एखाद्या डोंगराचा किंवा मग अशा व्यक्तीचा विमा काढा, की अशा व्यक्तीचा विमा काढा. ओके, व्यवहारे साहेब जॉइन झालेत का? एक कोणी लिफ्ट झालंय का? ठीक आहे, चालेल. अ, तर तुम्हाला जो विमा योग्य हित म्हणजे काय, की जर एखाद्या वेळेस त्या म्हणजे त्या गोष्टीचं, त्या वस्तूचं, त्या जीवितांचं नुकसान झाल्याच्या नंतर कुणाला तरी नुकसान होणार आहे. तो व्यक्ती गेल्याच्या नंतर कुणाला तरी नुकसान होणार आहे. कुणाचं तरी आर्थिक नुकसान होणार आहे. म्हणजे तो व्यक्ती जगावा म्हणून त्याच्या पाठीमागच्या व्यक्तीमध्ये त्याचं हित लपलेलं असतं. आणि आपण अशाच व्यक्तींचा विमा काढू शकतो. त्यालाच आपण विमा योग्य हित म्हणतो.
आता विमायोग्य हिताच्या संकल्पनेनुसार आपण रस्त्याच्या कडीच्या भिकाऱ्याला इन्शुरन्स देऊ शकत नाही. का? कारण की त्यानं जगावं असं कुणा त्याच्या पाठीमागं नाहीये. तो एकटा आहे, तो सगळं आहे. परंतु त्यानं जगावं असं त्याच्या पाठीमागे कोणी नाहीये. म्हणजेच काय, त्याचा विमा योग्य हित नसल्यामुळे आपण त्याला इन्शुरन्स देऊ शकत नाही. ज्या गोष्टीमध्ये विमा योग्य हित आहे आपण त्यांनाच विमा देऊ शकतो. हां, तर आता याच्यामध्ये जुगार व विम्याची यांची तुलना करत असताना ज्याच्यामध्ये विमा योग्य हित असतं त्यात तो झाला विमा आणि जुगारामध्ये विमा योग्य हित नसतं कोणत्याही प्रकारचं. त्यामुळे चला 14व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. एक अशी परिस्थिती निवडा की जी परम सद्भावनाचे तत्व दर्शवते. परम सद्भावनाचे तत्व दर्शवते की पर्याय क्रमांक 2 डायरेक्टली बरोबर उत्तरच वाचवतो मी म्हणजे आपला वेळ वाचेल. एखादा विमा प्रस्ताव प्रपत्रावर सर्व महत्वाची माहिती नमूद करणे. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं परम सद्भावनेचं तत्व म्हणजे काय, की एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारचा हेतू न ठेवता पूर्णपणे उघडपणे सांगणे. म्हणजे तुम्हीच जेव्हा एखाद्या ग्राहकाकडे जाल इन्शुरन्स पॉलिसी विषयी त्यानं कोणत्याही प्रकारचा हेतू न ठेवता सगळ्या गोष्टी खऱ्या सांगणे प्रपत्रावर फॉर्म भरण्यासाठी. त्याला परम सद्भावनेचे तत्व असे म्हणतात. चला 15व्या क्रमांकाचा प्रश्न. अशा हिताचे नाव द्या जे विमाकृत म्हणजेच कोण, पॉलिसी धारक विमाकृत व्यक्तीला आयुर्विम्याच्या विषय वस्तूमध्ये असते. सर्वाधिक योग्य पर्याय निवडा. अशा हिताचे नाव द्या. म्हणजे मी आताच तुम्हाला जास्तीत जास्त याच्यामध्ये दिलं होतं विमा योग्य हित या संदर्भातील. त्यामुळे इथं परत मला असं वाटत नाही की त्याला परत आणखी एलॅबोरेट करून सांगावं. विमा योग्य हिताचे नाव विचारलंय फक्त त्यांनी. चला पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 16वा. खालील नमूद केलेल्या अटीचे परीक्षण करा आणि फ्री लूक कालावधी दरम्यान पॉलिसी परत करण्यासाठी कोणती अट वैध नाही ते सांगा. आता हे आपण इथंच थांबून घेऊया. मी तुम्हाला फ्री लूक कालावधी काय आहे ते पहिले सांगतो. आता फ्री लूक कालावधी म्हणजे काय, की सपोज एखाद्या पॉलिसी धारकाने पॉलिसी काढली, तुमच्याकडे पॉलिसी काढली आणि काढल्याची तारीख सुरू झाली. आता काढल्यानंतर आपण पहिली गोष्ट याची प्रोसेस लक्षात घ्या. पॉलिसी काढल्या काढल्या आपण त्यांना काय देतो, आपण समजा त्यांचे 10,000 20,000 25,000 घेतो तर काय देतो त्यांना, तर त्यांच्यामध्ये आणि LIC ऑफ इंडियामध्ये किंवा कोणत्याही इन्शुरन्स कंपनीमध्ये करार सुरू झाल्याचा एक पावती असते. जेव्हा त्यांनी पैसे दिले तर ती पावती असते आणि ती पावती किती दिवसांकरिता व्हॅलिड असते. ती पावती जोपर्यंत त्यांचे पोस्टानं डॉक्युमेंट येत नाहीत तोपर्यंत ती व्हॅलिड असते. आणि एकदा काय पोस्टानं त्यांचं मोठं बुकलेट आलं इन्शुरन्सचं, त्यांच्या सगळ्या दस्तावेजामध्ये त्यांच्या सगळे व्यवस्थितपणे नमूद केलेले असणार आहे. तुमचा इन्शुरन्स काय आहे, किती दिवसासाठी आहे, सगळ्या नियम, अटी सर्व काही त्या पुस्तकामध्ये लिहिलेले असतात. जोपर्यंत ते पुस्तक येत नाही तोपर्यंत तो कायद्याचा पुरावा म्हणून ती पहिली पावती असते आणि त्याच्यानंतर जो दस्तावेज येतो, आपण त्याला दस्तावेज म्हणतो. 15 दिवसांना तो पोस्टाने येतो. तर तो आल्याच्या नंतर तो त्यांचा मूळ मुख्य पुरावा असतो. LIC आणि तो ग्राहक यांच्यामध्ये सुरू झालेला करार. आता हा एक करार आहे. ओके. आता हा करार सुरू झाल्यानंतर आता असंही होऊ शकतं, की बाबा एखाद्या पॉलिसी धारकाने पॉलिसी काढलीये आणि काढल्याच्या नंतर त्याला तो करार समजा काही दिवसानंतर लक्षात आलं, की तो करार त्याला मान्य नाही किंवा ती पॉलिसी त्याला नकोय असं त्याला वाटलं. तर मग त्या कालावधी फ्री लूक कालावधी त्याला एक एक कालावधी दिलेला असतो. तो 15 दिवसाचा असतो. तर फ्री लूक कालावधीमध्ये तो करार त्याला रद्द करण्याचा अधिकार असतो. तर मग आता फ्री लूक कालावधी कुठून कधीपर्यंत गृहीत धरायचा, तर फ्री लूक कालावधी जेव्हा त्याची पहिला पावती येते त्याच्यानंतर त्याचा जो दुसरा दस्तावेज येतो मोठा पोस्टाने, तो पोस्टाने आलेला दस्तावेज त्याच्यानंतर 15 दिवस पोस्टाने आलेल्या दस्तावेजाच्या नंतर जो 15 दिवसाचा कालावधी असतो त्याला म्हणतात फ्री लूक कालावधी आणि त्या कालावधीमध्ये आणखी त्याला जवळपास पॉलिसी रद्द करण्याची किंवा कॅन्सल करण्याची एक संधी असते. आता आपण प्रश्नाकडे येऊया. खालील नमूद केलेल्या अटीचे परीक्षण करा व फ्री लूक कालावधी दरम्यान पॉलिसी परत करण्यासाठी कोणती अट वैध नाही ते सांगा. प्रश्न तुम्हाला परीक्षेतही शेवटी थोडंसं व्यवस्थित वाचायचं आहे. तर अट वैध नाही ते सांगा. तर विधान क्रमांक 1 काय आहे, पॉलिसी दस्तावेज प्राप्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत पर्यायाचा वापर करणे आवश्यक आहे. वैध विधान विचारलंय म्हणजेच योग्य विधान विचारलंय. सॉरी योग्य नाही विधान म्हणजे अयोग्य विधान विचारलंय. तर पहिलं विधान योग्य आहे. त्याच्यानंतर संवाद हा लिखित स्वरूपात असणे आवश्यक आहे. हो, हे पण योग्य आहे. हे पण योग्य आहे. तर अयोग्य विधान निवडायचंय. त्यानंतर संवाद तोंडी किंवा लेखी असू शकतो. संवाद हा तोंडी किंवा लेखी असू शकतो. तोंडीला इथं अर्थ नाहीये. तर आपल्याला अयोग्य विधान शोधायचं होतं तर ते विधान आहे तिसरं,
आता दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा त्यांना तो करार रद्द करायचा तर लेखी स्वरूपातच त्यांना पत्र द्यावं लागतं. त्यांना तोंडी स्वरूपाचं कोणत्याही प्रकारचं गृहीत धरलं जात नाही. त्यामुळे आपलं विधान क्रमांक 3 हे चुकीचं आहे. तर ते आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर 17व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. विमा कायद्याचे कलम 45 विवाद योग्य कलम. मी तुम्हाला हे पूर्वी समजून सांगितलं. परत हा रिपीट झालाय प्रश्न. विमाकर्त्याने विमा दावा फेटाळण्यापासून विमाकर्ता म्हणजे कोण कंपनी विमाकर्त्याने विमा दावा फेटाळण्यापासून विमाकृत म्हणजे कोण पॉलिसी धारक व्यक्तीचे संरक्षण करते जर पॉलिसीची पूर्ण झालेली असली पाहिजे सर्वाधिक योग्य पर्याय निवडा. मी तुम्हाला सांगितलं होतं बोलता बोलता जर पॉलिसीची 3 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे हा आपला सर्वाधिक योग्य पर्याय. आपण हा कॉन्सेप्ट बघितलेला आहे. प्रश्न त्यालाच थोडासा फिल इन द ब्लँकच्या स्वरूपामध्ये विचारलेला आहे. त्यामुळे चला 18वा प्रश्न आहे. आत्महत्या कलमानुसार जर आत्महत्येमुळे विमाकृत व्यक्तीचा मृत्यू पॉलिसी जारी केल्याच्या 3 वर्षांनंतर झाल्यास लाभार्थीला विमा दावा म्हणून काय मिळते? साहजिकच आहे. 3 वर्षांनंतर जर मृत्यूचा दावा त्यांना त्यांची मूळ पॉलिसी किंमत किंवा दर्शनी मूल्य पॉलिसीचे संपूर्ण दर्शनी मूल्य हे त्यांना मिळणार आहे. त्यामुळे हे एक लक्षात ठेवा की 3 वर्षानंतर जरी त्यांनी आत्महत्या केली तरी त्यांना पॉलिसी जेवढा त्यांचा मृत्यू दावा मिळणार होता रेग्युलर पॉलिसीमध्ये तेवढा पूर्ण मिळणार म्हणजे संपूर्ण दर्शनी मूल्य त्यांना मिळणार. त्यानंतर 19वा प्रश्न आहे. पहिल्या हप्त्याची पावती काय दर्शवते? ओके, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्या हप्त्याची पावती हा करार सुरू झाल्याची एक पावती आहे हे दर्शवते. तर पर्याय क्रमांक 2 तो पॉलिसीचा करार सुरू झाला असल्याचा एक पुरावा दर्शवते. त्याच्यानंतर 20वा क्रमांकाचा प्रश्न आहे. विमाकर्ता आणि विमाकृत व्यक्ती यांच्या दरम्यानचा कराराचा पुरावा असणारा दस्तावेज ओळखा. तर तो पॉलिसी दस्तावेज जो 15 दिवसानंतर पोस्टाने येतो तर तो पॉलिसी दस्तावेज. त्यामुळे हे थोडेसे रिमाइंडर किंवा लक्षात ठेवण्यासारखेचे प्रश्न आहेत. तुम्हाला तिथे गेल्यानंतर एक लॉजिकली बेसिसवर लक्षात राहणार. मी तुम्हाला कॉन्सेप्च्युअल जेवढे आहेत तेवढे सांगतोय. 21वा प्रश्न काय की जोखीम अंकनकांच्या सांख्यिक गुणांकन पद्धतीच्या संदर्भात खालील विधानांपैकी कोणते एक चुकीचे आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या. जोखीम अंकनांच्या सांख्यिक गुणांकन आता हे काय संकल्पना आहे पहिली समजून घ्या. संकल्पना समजून घ्या. बेसिकली जोखीम अंकन म्हणजे काय की जोखीम मोजणे. मी तुम्हाला चप्पलच्या स्टँडवरच्या उदाहरणाप्रमाणे सांगितलं होतं. जर तुम्ही चप्पलच्या स्टँडवाल्याकडे जर तुम्ही गोल्ड ठेवायला लागले काही कालावधी करता तर तो व्यक्ती काय करणार आहे की तुमची वस्तू व्हॅल्युएबल आहे मला चार्जेसही त्या स्वरूपामध्ये द्या असं तो म्हणणार की नाही? एक्झॅक्टली. तर इथेही तसंच आहे. जर विमा करता म्हणजेच इन्शुरन्स कंपनी जर एखाद्या जोखीम जास्त असणाऱ्या व्यक्तीची जोखीम स्वीकारत असेल तर तो चार्जेस जास्त लावणार. मग आता हे प्रोसेसचं काय ठरवलंय तर ती प्रोसेस काय की जोखीम अंकन करायची म्हणजे ती जोखीम मोजायची त्या व्यक्तीची जोखीम मोजायची. तो व्यवसाय काय करतो तो जर व्यवसाय जर एखादा हानिकारक व्यवसाय करत असेल सपोज तो एखाद्या कोळशाच्या खाणीत रेग्युलरली धुळीशी संपर्क येणाऱ्या खाणीमध्ये कर्मचारी असेल तर त्याची जोखीम स्वीकारताना एलआयसी काय करणार इतर लोकांच्या जोखीम स्वीकारण्यापेक्षा जास्त चार्जेस लावणार. म्हणजे एलआयसी थोडक्यामध्ये हे काय करते जोखीम अंकन करते जोखीम मोजते प्रत्येक व्यक्तीची जोखीम मोजते. तर आता ह्या जोखीम मोजण्याची एक पद्धत आहे. जोखीम अंकन करण्याची एक सांख्यिकी गुणांकन करण्याची एक पद्धत आहे. आता याच्यामधलं एक उदाहरण विचारलंय आपल्याला. तर पर्याय क्रमांक आता आता इथे पर्याय आपण सगळे वाचूया. सगळे वाचल्यानंतर आपल्याला काहीतरी जास्त आणखी उलटा सुलटा स्वरूपामध्ये परीक्षामध्ये आल्यानंतर कदाचित आपल्याला लक्षात येईल. या पद्धतीच्या अंतर्गत आता या पद्धतीच्या अंतर्गत जोखीम अंकन करता म्हणजे कंपनी सर्व नकारात्मक आणि प्रतिकूल घटकांसाठी म्हणजे नकारात्मक कोणत्या आल्या किंवा तो जो कोळशाच्या खाणीमध्ये काम करतोय तो काहीतरी एखाद्या सिमेंटच्या किंवा केमिकल बनवणाऱ्या कंपनीमध्ये काम करतोय त्याचा रेग्युलरली बेसिसवर अमोनिया सारख्या हानिकारक घटकांसोबत संपर्क येतोय तर हा याला उत्तर वयामध्ये काहीतरी या स्वरूपाचा आजार होऊ शकतोय. तर मग एलआयसी काय करते जोखीम अंकन करता काय करतोय नकारात्मक मग हा झाला नकारात्मक घटना आणि प्रतिकूल. आता हे नकारात्मक आणि प्रतिकूल झालं तर यांच्यासाठी जे जोखमीचे चार्जेस आहेत ते कशा स्वरूपामध्ये लावणार धनात्मक दर्जांकांच्या स्वरूपामध्ये लावणार. म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर जे आहे ना याच्यामध्ये ऍक्च्युअल कॉन्सेप्ट समजून सांगितलेला आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये चूक विधान विचारलेलं आहे. तर चूक विधान दुसऱ्या नंबरचं आहे. या पद्धतीच्या अंतर्गत जोखीम अंकन करता म्हणजे कंपनी सर्व सकारात्मक व अनुकूल घटकांसाठी धनात्मक दर्जांकन लागू करते. तर हे चुकीचं आहे. सकारात्मक व अनुकूल घटकांसाठी ऋणात्मक दर्जांकन लागू करतात.
तर या पद्धतीच्या अंतर्गत आता ते पर्याय क्रमांक 3 आहे. या पद्धतीच्या अंतर्गत असे लागू करण्यात आलेले एकूण गुण त्यास किती अतिरिक्त मृत्यूता दर्जांकन हेच काहीतरी वेगळं लिहिलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही सोडून दिले तरी चालतील. तर आपण थोडंसं वेगानं चालण्याचा प्रयत्न करतोय. 22व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. जोखीम अंकनांच्या न्याय निर्णय पद्धतीच्या संदर्भात खालील विधानपैकी कोणते एक चुकीचे आहे? जोखीम न्याय निर्णयाच्या पद्धतीमध्ये आता इथेही चुकीचं विधान तुम्हाला विचारलेलं आहे. आता आपण प्रत्येक पर्याय वाचत जाऊया. या पद्धतीच्या अंतर्गत पर्याय क्रमांक 1 या पद्धतीच्या अंतर्गत व्यक्तिनिष्ठ निर्णय वापरले जातात असं काहीही नाहीये. या पद्धतीच्या अंतर्गत व्यक्तिनिष्ठ वापरले जातात. बरोबर आहे. कारण की काय जर एखाद्या व्यक्तीला समजा जर आजार असेल, तो व्यक्ती 60 वर्षाचा असेल, तोच प्लॅन जर एखाद्या 20 वर्षाच्या व्यक्तीला दिला, कोणत्याही प्रकारचा आजार नाहीये, तर दोघांचे जोखीम अंकन हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये होणार आहे. त्यामुळे त्यानुसार त्यांचे जोखीम चार्जेस लागतील आणि त्यानुसार त्यांना प्रीमियम येईल. त्यानंतर ही पद्धत विशेषतः जटिल प्रकरणांच्या बाबतीत वापरली जाते. हो, बरोबर आहे. जटिल प्रकरण म्हणजे एखादा शुगर आहे, बीपी आहे, त्याला 59व्या वर्षात इन्शुरन्स पाहिजे असेल, तर या स्वरूपामध्ये या पद्धती वापरल्या जातात. त्यानंतर या पद्धतीमध्ये कंपनी वैद्यकीय डॉक्टरांचे तज्ञ मत घेऊ शकते. हो, कंपनी वैद्यकीय डॉक्टरांचेच तज्ञ मत घेते या स्वरूपामध्ये. कंपनी का इथे एलआयसीचे कर्मचारी नाही ठरवत की बाबा ह्या व्यक्तीचे हे रिपोर्ट बघून ह्या व्यक्तीला हा आजार आहे. कारण की हे एलआयसीचे कर्मचारी आहेत, हे का डॉक्टर नाही आहेत. त्यामुळे वैद्यकीय डॉक्टरांचे तज्ञांचे मत घेऊन यांचे निर्णय दिले जातात. तेही बरोबर आहे. त्याच्यानंतर या पद्धतीमध्ये जोखीम अंकन करता प्रतिकूल घटकांना धनात्मक किंवा ऋणात्मक दर्जांकन गुण लागू करतात. म्हणजे किंवा हा शब्द आल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. कारण की इथं हेच विधान अशा पद्धतीनं पाहिजे होतं की या पद्धतीमध्ये जोखीम अंकन करता प्रतिकूल घटकांना धनात्मक पद्धतीने आणि ऋणात्मक दर्जांकनाचा काही संबंध नव्हता. धनात्मकच पद्धतीने लागू करतात. प्रतिकूल घटकांना कधीच ऋणात्मक दर्जांकन गुण लागू करत नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं विधान आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आहे. आता इथं उदाहरण दिलेलं आहे. एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि एक स्थिती तुम्हाला दर्शवलेली आहे इथे. तर स्थितीनुसार तुम्हाला त्याचं चुकीचं आणि बरोबर उदाहरण शोधायचं आहे. आता एक उदाहरण वाचतोय. श्री विमल हे 32 वर्ष वयाचे एक निरोगी धूम्रपान न करणारे दारूला किंवा मादक पदार्थांना स्पर्शही न करणारे व्यक्ती आहेत, ज्यांना एबीसी मर्यादित विमा कंपनीकडून आयुर्विमा करता अर्ज केलेला आहे. ज्यांनी खालील विधानापैकी कोणते एक विधान विमा कंपनीद्वारा जोखीम स्वीकृतीच्या बाबतीत खरे ठरेल? आता साहजिकच आहे की नाही, हा व्यक्ती पूर्णपणे नील आहे. म्हणजे याच्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या अनुकूल आणि सकारात्मक घटकांना मान्य करतात. म्हणजे यांना प्रीमियम हा ऋणात्मक पद्धतीने लागायला पाहिजे किंवा मग एक जो नॉर्मल कोष्टक आहे, जो साधारण कोष्टक आहे किंवा सामान्य कोष्टक आहे त्या दराने लागायला पाहिजे. म्हणजेच काय पर्याय क्रमांक उत्तर 1 जोखीम सामान्य दराने स्वीकारल्या जाईल. कोणत्याही प्रकारचा आगाऊ पद्धत म्हणजे जास्तीचा प्रीमियम स्वीकारला जाणार नाही. एवढंच विचारायचं. 23 चला 24व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. जर ब्रिजेश एक 40 वर्षीय व्यक्ती विमा कंपनीद्वारे एक उपमानक जोखीम म्हणून मानले गेलेले आहेत. आता मानक उपमानक ह्या पण एक संज्ञा आहेत ज्या या नोट्स मध्ये आहेत. आता हे जोखिमा जे आहेत ज्या व्यक्तींचे जीवने आहेत. आता वेगवेगळ्या प्रकृतीचे व्यक्ती आहेत. कोणाचं वय 60 आहे, कोणाचं 62 आहे, कोणाचा व्यवसाय डॉक्टर आहे, कोणाचा वकील आहे, कोणाचा शिक्षक आहे. तर हे सर्व एलआयसीचे ग्राहक आहेत. मग सर्व एलआयसीचे ग्राहक असल्यामुळे एलआयसीने एक मापदंड केलेला आहे यांना. आता त्या मापदंडामध्ये काही प्रकार नेमलेले आहेत. हा व्यक्ती मानक आहे, हा व्यक्ती उपमानक आहे, हा व्यक्ती या स्वरूपाचा आहे. ह्या संज्ञानुसार त्यांनी ठरवलेला आहे आणि या संज्ञांच्या आधारावर त्यांचं जोखीम चार्जेस स्वीकारलेले आहेत. तर आता त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण बघूया हे की जर ब्रिजेश एक 40 वर्षीय व्यक्ती विमा कंपनीद्वारे एक उपमानक जोखीम म्हणून मानले गेलेले आहे. तर विमा करताना काय ठरवलेलं आहे की हा व्यक्ती 40 वर्षाचा उपमानक आहे. तर खालील विधानापैकी कोणते एक विधान विमा कंपनीद्वारे जोखीम स्वीकृतीच्या बाबतीत खरे ठरेल? आता खरे ठरेल तर त्याच्यामध्ये कोष्टकातील हप्त्याच्या मी डायरेक्ट बरोबरचा पर्याय वाचतोय की कोष्टकातील हप्त्यांच्या दरावर अतिरिक्त दर आकारून जोखीम स्वीकारल्या जाईल. कारण की या व्यक्तीला विमाकृत कंपनीनं कोणत्या संज्ञा अंतर्गत गृहीत धरलेलं आहे की उपमानक म्हणजे काय आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणूयात स्टँडर्ड लाईफ, सब स्टँडर्ड लाईफ आणि प्रेफर्ड लाईफ अशी 3 प्रकारामध्ये ती मानल्या जाते. तर त्याच्यामध्येच मानक, उपमानक आणि एकदम उच्च श्रेणीची जीवनशैली
आता उच्च श्रेणीची जीवनशैली असल्यामुळे तो व्यक्ती, तर या स्वरूपामध्ये, तर उपमानक ज्याची सब स्टँडर्ड लाईफ, आता सब स्टँडर्ड लाईफ, उपमानक लाईफ म्हणजे काय, की हा व्यक्ती कदाचित कोणातरी याचं व्यावसायिक स्थिती समजा, याचा व्यावसायिक धोका जास्त असणारा असू शकतो, किंवा हा एखाद्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करत असावा, किंवा हा एखाद्या कोळशाच्या खाणीमध्ये काम करत असावा. या संज्ञेअंतर्गत त्याची पॉलिसी पडली म्हणजे तो कन्सिडर करते एलआयसी, की बाबा यांना या पद्धतीनं, तर याचे चार्जेस ऑटोमॅटिकली त्या स्वरूपामध्ये लावले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, जोखीम वर्गीकरण म्हणजे काय आणि सर्वाधिक योग्य पर्याय निवडा. आता जोखीम वर्गीकरण हा पर्याय क्रमांक 1 बरोबरच पर्याय वाचतो मी. एक अशी प्रक्रिया आहे जिच्यामध्ये व्यक्तिगत जीवने त्यांनी दर्शवलेल्या जोखीमांच्या प्रमाणानुसार वर्गीकृत केली जातात आणि विविध जोखीम वर्गामध्ये समाविष्ट केली जातात. ओके. म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे जिच्यामध्ये व्यक्तिगत जीवने, म्हणजे थोडक्यामध्ये डॉक्टर आहे, टीचर आहे, आणखी वेगवेगळ्या प्रोफेशनचे व्यक्ती आहेत. हे व्यक्तिगत जीवने झाली. त्यांनी दर्शवलेल्या जोखीमांच्या प्रमाणानुसार त्यांना वर्गीकरण केलं जातं आणि विविध जोखीम वर्गांमध्ये समाविष्ट केलं जातं. म्हणजे आता डॉक्टरांना कोणत्या पद्धतीचं चार्जेस लागणार, डॉक्टरांना कोणत्या प्लॅनला कोणते प्रीमियम येणार, अशा स्वरूपाचे एक त्यांचं वर्गीकरण केलं जातं. त्यानंतर 26व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, श्री निमेश यांनी 20 वर्षांची युनिट संलग्न विमा योजना खरेदी केली होती. श्री निमेश यांचा मृत्यू पॉलिसी कालावधीत होण्याच्या घटनेत खालीलपैकी काय मिळेल, काय दिले जाईल. आता ही युनिट संलग्न विमा योजना जी आहे ना, हा थोडासा वेगळा प्रकार आहे. आता पहिली गोष्ट, तुम्हाला आपण या धर्तीवर येऊन पोहोचलेलो आहोत, की एलआयसी जे आहे किंवा इन्शुरन्स कंपनी जी आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचे 24 इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, कोणत्या कोणत्या प्रकारचे इन्शुरन्स प्रोडक्ट विकले जातात यांच्याकडनं. आता यांच्याकडनं कोणत्या कोणत्या, एक बोनस सहित प्युअर मुदत विमा योजना आणि युनिट संलग्न विमा योजना, अशा 4 प्रकारच्या विमा योजना आहेत यांच्याकडे. आता एंडोमेंट, आपण त्याला एंडोमेंट असं म्हणतोय त्याला, किंवा बोनस सहित आणि बोनस रहित असे 2 प्रकार एक आहेत. हे लक्षात ठेवा. प्युअर प्युअर मुदत विमा योजना हा एक प्रकार आहे आणि त्यातल्या त्यात एक युनिट संलग्न विमा एक योजना आहे. तर आता थोडक्यामध्ये थोडा थोडा आढावा मी समजून सांगतो तुम्हाला, की जे बोनस सहित असतात, बोनस सहित म्हणजे काय, की जे लोक आपल्याकडे विमा पॉलिसी देत आहेत. आता मी तुम्हाला मूळ उदाहरणावर येतो परत, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली समजेल. आपण जे उदाहरण बघितलं होतं सुरुवातीला, 10 जहाज, 10 जहाजांनी जे 10,000 रुपये त्यांचे बाजूला काढले होते, प्रत्येकाने 1,000 रुपये देऊन. तर आता त्यांना तर 1 वर्ष लागतं तिकडून इकडे यायला. तिकडून इकडे येण्यासाठी 1 वर्ष लागतं. तोपर्यंत ह्या जे 10,000 रुपये जमा झालेले आहेत. आता हे जे 10,000 रुपये जमा झालेले आहेत, ह्यांनी एका व्यक्तीकडे दिलेत त्यांनी सांभाळायला ते. आणि त्या व्यक्तीनं काय ठरवलं त्या 10,000चं, की हे येईपर्यंत, आता दावा तर यांना आजच नाही ना द्यायचा. जरी समजा एखादं जहाज लुटलं तर वर्षाच्या शेवटी त्यांना दावा द्यायचा आहे. परंतु तोपर्यंत हे 10,000 रुपये आहेत ना, मी कोणातरी एखाद्या गुंतवणूक करतो याची, आणि ह्या 10,000चे वर्षभरात परत 11,000 रुपये करून घेतो. म्हणजे ते 10,000 रुपयाचा तर त्या व्यक्तीला दावा देणारच आहेत आपण, जो कोणा जाणार आहे तो. परंतु वर किती मिळणार आहेत, 1,000 रुपये. तर ते 1,000 रुपये सेव्हिंग म्हणून राहतील. तर याच स्वरूपामध्ये जे काही कायदा असतो, जे काही करार असतो एलआयसीच्या 15 वर्षाच्या, 20 वर्षाच्या ज्या काही योजना असतात, तर या योजनांमध्ये जो आपण ग्राहकांचा पैसा घेतो त्याच्यामध्ये त्यांना विमा देतो ही एक संकल्पना आहे. परंतु त्या विम्यासोबत सोबत जी काही एलआयसीनं या संकल्पनेच्या आधारावर आजपर्यंत जे काही पैसा कमवलेला आहे, आता तुम्हा सर्वांना कदाचित माहित असेल, की याच तत्वावर आज एलआयसी भारतातलं सेकंड मोस्ट ऑर्गनायझेशन आहे, की जे बलाढ्य स्वरूपामध्ये आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट सेकंड मोस्ट ऑर्गनायझेशन, आणि एम्प्लॉईच्या संदर्भात फर्स्ट मोस्ट, पहिलं जे ऑर्गनायझेशन आहे देशातलं. तर या तत्वानुसार एलआयसीचा 1956 पासून आज प्रचंड प्रमाणामध्ये एक मार्केट, एलआयसी हा सगळ्यात मोठा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असल्यामुळे मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा होल्डिंग आहे. आणि या होल्डिंगचा दरवर्षी जो प्रॉफिट येतो एलआयसीचा, तर एलआयसी काय करते, हे जे काही ठरवलेले करार आहेत, की बाबा तुम्हाला 21 वर्षाची योजना आहे, 21 वर्षाच्या योजनेमध्ये तुम्हाला 15 वर्षापर्यंत भरायचे आणि 21व्या वर्षी तुम्हाला आम्ही मॅच्युरिटीच्या स्वरूपामध्ये एवढा एवढा पैसा देणार आहोत. आणि या कालावधीमध्ये जर तुम्हाला काही झालं तर आम्ही एवढा एवढा विमा देणार आहोत. आता ही झाली एक योजना. आता ही योजना काय आहे, की एलआयसी दरवर्षी या पॉलिसी धारकांच्या पॉलिसीच्या अमाऊंट मध्ये बोनस टाकत राहते. तर याला आपण म्हणतो बोनस सहित प्लॅन.
ही जी योजना झाली बोनस सहित योजना. आता दुसरी योजना सेम अशीच आहे, बोनस रहित सांगतो, की एल-आय-सीनं काय केलंय, की जे काही 10-15 हजार रुपये प्रीमियम घेतलेला आहे, तो प्रीमियम तुम्हाला 15च वर्ष भरायचा, 21व्या वर्षी मॅच्युरिटी मिळणार. पण मग ग्राहकाने काय म्हणलं, की बाबा आम्हाला तुमचा बोनस नकोय, आम्हाला फक्त तुमच्याकडला विमा द्या आणि राहिलेला जो उर्वरित जी रक्कम आहे ती आमची मार्केटमध्ये आमच्या स्वतःच्या नावाने गुंतवा, तुमच्या नावाने गुंतवू नका. आता तुमच्या स्वतःच्या नावाने गुंतवा आणि जो काही आम्हाला मार्केट जसं डाऊन होईल, जसं अप होईल त्या स्वरूपाची आम्हाला त्याचा रिस्क घ्यायला आम्ही तयार आहेत. मग त्या स्वरूपामध्ये ग्राहकाला जी काही मॅच्युरिटी मिळायची ती मिळू द्या आम्हाला. असं ग्राहकाने ठरवलं. त्याला आपण म्हणतो बोनस रहित प्लॅन. आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं, की सुरुवातीला एल-आय-सीनं काय ठरवलेलं होतं, की जे काही पैसे घेतलेत, की आम्ही आमच्या नावाखाली पैसा गुंतवतो आणि जो काही बोनस आम्हाला मिळेल, जो काही आम्हाला प्रॉफिट होईल, तो तुम्हाला आम्ही तुमच्या पद्धतीने टाकून देतो. याच्यामध्ये गॅरंटी येते. म्हणजे एल-आय-सीनं जे शब्द दिलेले असतात, त्या शब्दानं तुम्हाला त्याची मॅच्युरिटी मिळतात. आणि बोनस सहितमध्ये काय होतं, बोनस सहितमध्ये फक्त एल-आय-सी इन्शुरन्स तेवढा देते आणि राहिलेला पैसा तुमचा तुमच्या नावाने तिथं मार्केटमध्ये गुंतवते आणि जो काही तुम्हाला त्याचा परतावा मिळेल त्याचे तुम्ही लाभधारक राहतात. मग तो जास्त मिळेल किंवा कमी मिळेल त्याचा तो पूर्ण जबाबदारी ही तुमच्या ग्राहकांची असते. ओके. आता याच्याही व्यतिरिक्त आणखी एक योजना असते त्याला म्हणतो आपण प्युअर मुदत विमा योजना. आता प्युअर मुदत विमा योजना काय असते, की एल-आय-सी कडे काय ग्राहक आला, त्या ग्राहकाने काय म्हटलं, की बाबा मला पैसा गुंतवायला तुमच्याकडे नाही गुंतवायचा आणि मला नुसता केवळ आणि केवळ तुमच्याकडनं विमा घ्यायचा आहे. नुसता विमा घ्यायचा. मला माझा उरलेला पैसा मी कुठेतरी दुसरीकडे म्युच्युअल फंडामध्ये एस-आय-पी करेल, कुठे गोल्ड घेईल, कुठे एफ-डी करेल. मी माझ्या पद्धतीनं करेल. मला फक्त आणि फक्त तुमच्याकडे विमा घ्यायचा. त्याचे चार्जेस सांगा फक्त मला किती आहेत तर. तर मग त्या पद्धतीनं तो झाला प्युअर मुदत विमा योजना. आता हे झालं आणि आता ही युनिट संलग्न विमा योजना काय आहे, की मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारचं जे उदाहरण सांगितलं होतं. बोनस रहित. बोनस रहित मध्ये ही योजना मोडते. आता बोनस रहित म्हणजे मी त्याच उदाहरणानुसार, की बाबा 20 वर्षाची युनिट म्हणजे मार्केटमध्ये जे काही गुंतवले जाणार नंतर जे युनिट त्या ग्राहकाला मिळतील, त्याला आपण युनिट संलग्न विमा योजना म्हणतो. खरेदी केली आणि श्री निमेश आता प्रश्नावर येऊया. श्री निमेश यांनी 20 वर्षाची युनिट संलग्न विमा योजना खरेदी केली होती. श्री निमेश यांचा मृत्यू पॉलिसी कालावधीत होण्याच्या घटनेत खालीलपैकी काय दिले जाईल? मी दुसऱ्या प्रकारची जी योजना सांगितली होती तुम्हाला बोनस रहितची, तर याच्यामध्ये आता काय झालं, एल-आय-सीनं काय केलं होतं, विमा आम्ही देतो आणि तुमच्या पद्धतीने आमच्या माध्यमातून तुमच्या नावाखाली आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोय. तर आता साहजिकच आहे, त्याचा जर समजा एखाद्या वेळेस मृत्यू झाला, तर खालीलपैकी काय दिलं जाईल? खालीलपैकी काय दिलं जाईल असं त्यांनी विचारलंय. तर आता याची शब्दावली थोडीशी वेगळी आहे. आता शब्दावलीनुसार तुम्हाला सांगायचं एल-आय-सीनं काय ठरवलं होतं, की बाबा आम्ही तुम्हाला एवढा इन्शुरन्स देऊ आणि जे काही मार्केटची रिटर्न असणार आहे त्या दिवसाची आम्ही तुम्हाला त्या दिवसात जो दोघांपैकी जे मोठं आहे ते तुम्हाला आम्ही देऊ. जर आम्ही दिलेला विमा हा आम्ही तर तुम्हाला ठरवलंय. पहिल्या वर्षी तुम्ही जर आम्हाला 10,000 रुपये दिले तर आम्ही 10,000 तुम्हाला 1,00,000चा विमा देऊ आणि विम्याचे जे काही चार्जेस आहेत ते कट करून आम्ही राहिलेले तुमचे जे पैसे आहेत ते आम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून देऊ. तर आता एक बेसिक रकमेवर आपण जे बेसिक कॉन्सेप्टवर इथे येऊया, की निमेश यांनी 20 वर्षांची युनिट संलग्न विमा योजना खरेदी केली होती. तर त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला तर त्यांना काय दिले जाईल? तर विमा रक्कम किंवा निधी मूल्य. त्यांचं मार्केटचं व्हॅल्युएशन जर त्या दिवशी जास्त असेल तर ते दिले जाईल किंवा मग विमा रक्कम जी एल-आय-सीनं ठरवली होती त्या दोन्हींपैकी जे जास्त असेल ते देण्यात येईल मृत्यू लाभ म्हणून. ओके, इथपर्यंत कॉन्सेप्ट समजला. त्यानंतर आपण बघूया 27वं. आयुर्विमाकृत व्यक्तीच्या मृत्यूच्या अनुमानाच्या बाबतीत नामनिर्देशित व्यक्तीला खालील दस्तावेजांपैकी कोणते एक सादर करणे आवश्यक आहे? एका विमाकृत म्हणजे जो पॉलिसी धारक आहे त्याचा मृत्यू झाला समजा. आता त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर नामनिर्देशित व्यक्तीचाही मृत्यू झाला. ज्या व्यक्तीचं पॉलिसी काढली त्याचा तर झालाच झाला. पण त्याच्यासोबत किंवा मागे पुढे 1-2-4 दिवसाने जो नॉमिनी होता, जो वारसदार होता त्याचाही मृत्यू झाला. आता एल-आय-सी कडे जो मृत्यू दाव्याचा पैसा आहे, तर तो कोणाला द्यायचा? हा प्रश्न इथं मूळ उत्पादन झालाय. आता कोणाला द्यायचा आहे? तर या पद्धतीनं त्या दोघांच्या समजा जो व्यक्ती मृत्यू झाला, त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचं जे कोणी नातलग असेल, जो कोणी जवळचा त्यांचा त्या प्रॉपर्टीचा किंवा त्यांचा हक्कदार असेल, तर हे तुम्ही एका सक्षम न्यायालयाकडनं तसं लिहून आणा. तसं तुम्ही वारस हक्क प्रमाणपत्र तयार करून आणा, की बाबा यांचे वारस आम्हीच आहोत आणि त्या न्यायालयाच्या प्रपत्राच्या आधारावर आम्ही तुम्हाला हा दावा देणार आहोत. म्हणजेच हे जे 27व्या क्रमांकाचा प्रश्न होता, हे या स्वरूपाचा होता. तर आपलं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 28वा प्रश्न काय आहे? श्री ब्रिजेश यांनी एबीसी विमा कंपनीकडून 20 वर्षाची युनिट संलग्न विमा योजना घेतली होती. म्हणजे बोनस रहित विमा योजना. त्याला आपण युलिप
अशी योजना म्हणतो, खरेदी केलेली होती. जर ब्रिजेश यांचा मृत्यू पॉलिसीच्या मुदत पूर्तीपूर्वी झाला. मुदतपूर्ती म्हणजे काय, की ज्या पॉलिसीज आता पॉलिसीचं आणखी एक थोडंसं स्टॉप करून मी तुम्हाला 2 संकल्पना सांगतो. आपल्याकडे जो हप्ता असतो, आपल्याकडे जो पॉलिसीमध्ये 2-3 शब्द आहेत. तर पॉलिसीची मुदत, पॉलिसीचा भरणा किती वर्षांचा आहे आणि पॉलिसीचा हप्ता किती आहे आणि पॉलिसीची विमा रक्कम किती आहे. या 4 गोष्टी एक महत्व, या 4 गोष्टीवरून बऱ्याच गोष्टी आणणार आहे. पॉलिसीची मुदत म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं होतं, एक 21 वर्षाची योजना होती. त्यामध्ये पॉलिसी धारक 15 वर्ष पैसे भरणार होता. समोरचे 6 वर्ष भरणार नव्हता. 21व्या वर्षी त्याला मुदतपूर्ती दावा मिळणार होता. म्हणजे काहीच नाही झालं तर त्याला परत त्याचा परताव्याचे दामदुप्पट मिळणार होती. आता या कालावधीला, 21 वर्षाच्या कालावधीला काय म्हणतात, मुदत म्हणतात. आणि 15 वर्षच तो पैसा भरणार होता. तर 15 वर्षात पैसे भरणार होता ना, तर त्याची हप्ते भरण्याची मुदत ही वेगळी असते त्याच कालावधीमध्ये. आणि त्याच्यानंतर तो हप्ता कितीचा आहे आणि त्यानंतर एक विशेष गोष्ट, ती पॉलिसी किती विमा रकमेची आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. आता आपण परत येऊ या प्रश्नावर. तर श्री ब्रिजेश यांचा मृत्यू पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वी झाला होता, म्हणजे मुदतीच्या आतमध्ये झाला होता. तर विमा कंपनीला काय द्यावे लागेल. आपण हा मागेच बघितला प्रश्न, की विमा रक्कम किंवा निधी मूल्य. कारण की विमा रहित त्यानं पॉलिसी घेतलेली आहे. योजना कोणती निवडलेली आहे, विमा रहित, सॉरी बोनस रहित विमा योजना निवडली होती. तर बोनस रहित निवडलेली म्हणजे काय, एक तर एलआयसीनं दिलेला विमा रक्कम किंवा निधी मूल्य, जे मार्केटचं निधी मूल्य असेल त्या दोघांपैकी जे जास्त असेल ते त्याला देण्यात येईल. त्याच्यानंतर 29वा प्रश्न काय आहे, खालील दाव्यापैकी कोणता केवळ नामनिर्देशित व्यक्ती किंवा हस्तांकित व्यक्ती यांना देय असतो. तर आता जो नामनिर्देशित किंवा अभिहस्तांकित हे जे असतं, अभिहस्तांतरित म्हणजे काय, त्याला आपण ट्रस्टी असं म्हणतो. इंग्रजीमध्ये तो थोडंसं बोलायला सोपं जातं, मराठी थोडीशी अवघड आहे. अभिहस्तांतरित आणि नामनिर्देशित. नामनिर्देशित म्हणजे वारसदार. जर एखाद्या पॉलिसी धारकानं, जर समजा जो मृत्यू दावा आहे किंवा कोणता दावा त्यांनी दावा विचारलाय, कोणता दावा फक्त त्या 2 व्यक्तींना देय असतो, तो म्हणजे मृत्यू दावाच. जर समजा पॉलिसी धारक जिवंतच असेल आणि मुदतपूर्ती दावा आला, म्हणजे पॉलिसी पूर्ण संपली आणि त्याचं जे बेनिफिट घ्यायचं, मॅच्युरिटी घ्यायची असेल, तर तो पॉलिसी धारकालाच मिळणार आहे. कारण की पॉलिसी धारक शेवटपर्यंत जिवंत आहे, तो त्यालाच लाभ मिळणार आहे. परंतु नामनिर्देशित आणि हस्तांतरित व्यक्तींना कोणता दावा देय असतो, तर तो मृत्यू दावाच. म्हणजे साहजिक, जर पॉलिसी धारक वारला तरच या दोघांना तो दावा मिळू शकतो, अन्यथा त्यांना दावा मिळण्याचा काहीही एकाधिकार नाही. त्याच्यानंतर चला पर्याय क्रमांक त्याच्यानंतर 30वा प्रश्न, आविर्भावकृत व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला खालील दाव्यांपैकी कोणते एक सादर करावे लागते. सर्वाधिक योग्य पर्याय. आता नैसर्गिक मृत्यू झाल्यास कोणतं द्यावं लागतं, जे मृत्यू प्रमाणपत्र आहे. आणि जर अपघाती मृत्यू झाल्यास काय द्यावं लागेल, मग अपघाती मृत्यू जर झाला तर मृत्यू प्रमाणपत्र तर द्यावंच लागेल. परंतु आता बाकीच्या डॉक्युमेंटच्या व्यतिरिक्त आणखी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला जो पीएमचा रिपोर्ट असतो, पीएमचा रिपोर्ट महत्वाचा असतो, की बाबा त्याचा ऍक्सिडेंट झालाय, तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याचं पीएम होणं गरजेचं असतं आणि पीएम होणं गरजेचं असल्यानंतर त्याला पीएम रिपोर्टही असतो. तर अपघाती मृत्यूला पीएमचा रिपोर्ट गरजेचा असतो. आणि जर समजा आपण एखाद्या वेळेस अपघातीचा, आपल्या प्रत्येक पॉलिसीमध्ये जर मृत्यू हा अपघाती झाला असेल, तर सपोज त्याची पॉलिसी 2 लाखाची असेल, तर अपघाती मृत्यू झाला असेल तर त्याला 4 लाख मृत्यू दावा दिला जातो. आणि जर समजा नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर त्याला 2 लाख दिल्या जातात. परंतु आता समजा एखादी अशी केस झाली की त्याचा मृत्यू तर अपघाती झाला, परंतु त्याच्याकडे मग त्याला अपघातीचा दावा मागवायचा आहे. तर अपघातीचा दावा मागण्यासाठी त्याला पीएमचा रिपोर्ट असणं कंपल्सरी आहे. कारण की एलआयसी कसं ठरवणार ह्या व्यक्तीचा मृत्यू हा अपघाती झालेला आहे म्हणून. हे अपघाती झालाय कसा ठरणार, की त्याचा पीएमचा रिपोर्ट असल्याशिवाय अपघाती ठरणार नाही. आणि जर पीएमचा रिपोर्ट नसेलच त्याच्याकडे आणि त्याचा जर मृत्यू हा अपघाती झालाय, तर अशा केसेसमध्ये त्याला दावा मिळणार का, मग हो मिळणार. कोणता मिळणार, नैसर्गिकचा मिळणार. म्हणजे 4 लाखाच्या ऐवजी त्याची पॉलिसी जी आहे त्याच्या दुप्पटच्या ऐवजी सिंगलचाच दावा मिळणार. ओके. त्यानंतर 31वा प्रश्न, तुम्ही विमा एजंट आहात. श्री महेश यांनी काही विमा खरेदी करण्यासाठी ग्राहक म्हणून तुमच्याशी संपर्क साधला. आता संपर्क साधला आहे आणि मित्रांकडून ऐकले आहे, आपण मित्रांकडून ऐकले आहे की श्री महेश पायरेटेड म्हणजे तस्करी संबंधितले वस्तूंची विक्रीची गुंतलेली आहेत, म्हणजे तस्करीच्या वस्तूंच्या विक्रीमध्ये गुंतलेला आहे आणि त्यातून मिळालेला रोख पैसा जीवन विमा खरेदी करण्यामध्ये गुंतवला जात आहे. तुम्ही काय करायला हवे.
म्हणजे थोडक्यामध्ये एक सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर ब्लॅक मनी आहे एखाद्याकडे, आणि तो तुम्हाला तुमच्याकडे विमा पॉलिसी काढण्यासाठी आलेला आहे. तर कायद्यानुसार तो तुम्हाला एल-आय-सी ला किंवा प्रत्येक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला किंवा एल-आय-सी कडील एखाद्या अधिकाऱ्यांना ते कळवणं गरजेचं आहे, की याचं इन्कम हे ब्लॅक आहे. याचं इन्कम हे ब्लॅक आहे आणि हे इन्कम चुकीच्या पद्धतीने आलेलं आहे आणि ते तुम्ही असं मेन्शन करून द्यायला पाहिजे. पण आता हे झालं नियम. ऍक्च्युली हे झाला नियम. तर असं सहजासहजी तुम्हाला तरी कसं कळणार की ब्लॅक इन्कम आहे म्हणून? आता ब्लॅक इन्कम आहे म्हणून आपण त्याचं जर मोठा प्रीमियम असेल ना, तर एल-आय-सी ऑलरेडी सगळ्या काट्याकुपट्या लावून बसलेली आहे. म्हणजे जर एखाद्याला तुम्ही त्यांना जर समजा ₹5,00,000 वार्षिक प्रीमियमची पॉलिसी तुमच्याकडे काढायला आला, तर एल-आय-सी पहिले विचारते, की बाबा तो ₹5,00,000 प्रीमियम भरतोय ना, तर त्याला इन्कम प्रूफ दे म्हणा तेवढे, की बाबा तुझं इन्कम किती आहे, मागच्या 3 वर्षाचे इन्कम प्रूफ दे. आणि इन्कम प्रूफ मध्ये ऑलरेडी तो मेन्शन झालेला असतो. आता इन्कम प्रूफ दाखवले म्हणजे सगळं त्याचा व्हाईट मनी आहे तो. तर त्यामुळे जर समजा तुम्हाला लक्षात आलं, की बाबा अशा स्वरूपाचा हा ब्लॅक मनी आहे, तर तुम्ही एक नियमानुसार त्याला कुठेतरी एल-आय-सीच्या उच्च अधिकाऱ्याला समजवणं गरजेचं आहे, की बाबा हा पैसा चुकीच्या माध्यमातून येतोय. चालेल. 31वा प्रश्न. आता मला एक विचारायचंय, कारण की मी 1 तास झालंय बोलतोय, तर मला थोडंसं प्लीज कळवा, की जर तुम्ही बोर झाला असाल, तर हे आपण अ, एक अर्धं सेशन परत घेऊया. कारण की तुमच्यामध्ये बरेच कॉन्सेप्ट अंडरस्टँड झालेत असं मी गृहीत धरूय. मला थोडंसं कोणीतरी कम्युनिकेट करा. जर समजा स्टॉप करायचं असेल तर करून घेऊया. थोडेसे माईक ऑन करून एकदा कम्युनिकेशन करा. जर स्टॉप करायचं असेल तर आपण करून घेऊ. एक राहिलेलं सेशन, कारण की ओव्हरलॅप नको व्हायला, जास्त बर्डन नको व्हायला. आणखी एक सेशन जर घेतलं, आपण आज सुरुवात होती. सुरुवातीला काही वेळ कंटिन्यू आपलं कर, अंडरस्टँड कंटिन्यू. कंटिन्यू करायचंय. बरं हो, गणेश दादा तुझं कंटिन्यू आलंय. कर, काही प्रॉब्लेम नाहीये. बिंदास कंटिन्यू कर. बरं ठीक आहे. एक 2 मिनिटाचा ब्रेक घेतो मी, थोडंसं पाणी वगैरे पिऊन. हो हो, बिंदास. तू पाणी घे, चहा घे, हरकत नाही. पण कंटिन्यू कर. ठीक आहे, चालेल. बाकी कोणाला व्यवहारे साहेब, मयूर किंवा आणखी कोण आहे? हा, बाळासाहेब, तुम्हाला काही इश्यू नाहीये ना? आणखी हा ठीक कंटिन्यू आहे, जर काही झालं तर प्रॉब्लेम नाही. नाही नाही. थोडंसं ऐकून घ्या. कारण हा की ठीक काय आहे, आहे चालेल, तुम्हाला. कंटिन्यू करा. हो हो, चालेल. मी एक 2 मिनिटाचा ब्रेक घेऊन कंटिन्यू करतो परत. ओके ओके ओके. ठीक आहे, चालेल.
बोलता ना सुरू. चला कंटिन्यू करूया आपण. हा, 32वा प्रश्न आहे. सगळेजण ऐकतायत ना? सगळेजण रेडी आहात ना? कोणीतरी एक जस्ट हो, हो, टाईप हो. करून. ओके हो ओके, बिंदास. चालेल. आता 32वा प्रश्न आहे. माहिती पुस्तिकेत प्रॉस्पेक्ट उघड केलेल्या महत्वाच्या माहितीमध्ये खालील समाविष्ट असते. आता माहिती पुस्तिका म्हणजे कोणती? जे 15 दिवसानंतरच आपल्याला पॉलिसी सुरू झाल्याच्या कराराला ग्राहकाला जे पुस्तक येतं त्याला आपण दस्तावेज म्हणतो. त्याच्यामध्ये एक माहिती पुस्तिका असते. पुस्तिकामध्ये काय काय नियमावली असते ते सर्व काही असतं एलआयसीच्या संदर्भामध्ये. या संदर्भातला एक तुम्हाला काही प्रश्न विचारलेला आहे की माहिती पुस्तिकेमध्ये उघड केलेल्या महत्वाच्या माहितीमध्ये खालील समाविष्ट असते. म्हणजेच काय 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 समाविष्ट असते? तर लवकर प्रवेशासाठी पॉलिसी धारकांना बक्षिसांचे कोणतेही प्रोत्साहन. पॉलिसी धारकांना दुसरं विधान आहे, पॉलिसी धारकांना सतत नूतनीकरणांसाठी बक्षिसांचे कोणतेही प्रोत्साहन. तिसरं विधान आहे, अनुकूल दाव्यांच्या अनुभवांसाठी पॉलिसी धारकांना बक्षिसांचे कोणतेही प्रोत्साहन. म्हणजेच काय की पॉलिसीच्या दस्तावेजामध्ये विधान फक्त एक असतं की बाबा ठीक आहे तुम्ही पॉलिसी घेतायत ना, ते घेतल्याच्या नंतर तिथं त्या पुस्तिकेच्या माहितीमध्ये एक थोडीशी एक मायनर कुठेतरी लिहिलेलं असतं. लवकर प्रवेश जर केला तुम्ही, आता सपोज तुमच्या वयाच्या 27व्या वर्षी जर प्रवेश केला तर तुम्हाला जे प्रीमियम 28व्या वर्षी किंवा 29व्या वर्षी लागणार होता तर तो लवकर केल्यामुळे थोड्या बहुत प्रमाणामध्ये तुम्हाला बक्षीस म्हणजेच काय बक्षिसाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला गिफ्ट नाही दिल्या जात, तर तुमचं एक प्रीमियम मध्ये ऍडजस्टमेंट केल्या जाते. म्हणजे तुम्हाला सम ॲश्युअर्ड जर हायर केली तर त्याच्यामध्ये आणखी तुमचं प्रीमियम कमी केला जातो. जर समजा तुम्ही 10 लाखाची पॉलिसी घेतली, 10 लाखाला जर 50,000 रुपये प्रीमियम येत असेल तुमच्या 24 वर्षाच्या वयोगटामध्ये, जर तुम्ही तीच पॉलिसी जर 50 लाखाची घेतली तर तो 50 म्हणजे 50,000 तुमच्या 10 लाखाला जर येत असेल तर 50 लाखाच्या पॉलिसीसाठी तो 2.5 लाख रुपये प्रीमियम यायला पाहिजे. तर 2.5 लाख रुपये न येता तो कुठेतरी 2,30,000 किंवा 2,25,000 येतो. म्हणजेच काय तुम्ही लवकर घ्यावी आणि मोठी पॉलिसी जर घेतली तर तुम्हाला डिस्काउंट दिला जातो कंपनीकडनंच. ऍक्च्युली तो नियमावलीच आहे तशी. तर याची तरतूद ही तुमच्या त्या पुस्तिकेमध्ये असते. परंतु कोणती पुस्तिकेमध्ये तरतुदी नसतात तर पॉलिसी धारकांना सतत नूतनीकरणासाठी. आता नूतनीकरण म्हणजे काय की ही पॉलिसी बंद करा, तुम्हाला नवीन पॉलिसी जर काढली तर एवढं बक्षीस देतो. आता हे असं कोणत्याही प्रकारची तरतूद नसते तिथे. अनुकूल दाव्यांच्या अनुभवासाठी पॉलिसी धारकांना बक्षिसांचे कोणतं? आता अनुकूल दावा म्हणजे काय की बाबा मी तुमचा दावा समजा तुम्हाला बीपी आहे, शुगर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुमचा दावा या या स्वरूपामध्ये काढून देतो. तर हे तुम्ही बोली भाषामध्ये त्यांना जर सांगितलं तर कोणत्याही प्रकारच्या अशा तरतुदी नसतात. एवढंच आपल्याला त्या पुस्तिकेमध्ये तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33, जर एखादा विशिष्ट पॉलिसी दस्तावेज तयार करताना जटिल भाषा वापरण्यात आली असेल आणि त्यामुळे एखादी संदिग्धता निर्माण झाली असेल तर सर्वसाधारणपणे त्याचा अर्थ कसा लावला जाईल? ओके. आता ती दस्तावेज आहे, दस्तावेजाच्या पुस्तिकेमध्ये एखादी भाषा समजली नसेल ग्राहकाला आणि कंपनीनं त्याच्यामध्ये मुद्दामहून जटिल भाषा वापरली असेल, तर अशा स्थितीमध्ये जर समजा ती जटिल भाषा वापरलेली असेल आणि ती भाषा जर समजली नसेल ग्राहकाला, तर त्याचा अर्थ कोणाच्या बाजूने लावला जाईल? आता अर्थ कोणाच्या बाजूने लावला जाईल? जर विमा धारकाला जसा त्याचा अर्थ समजलाय ना, तर तोच त्याचा अर्थ गृहीत धरला जाईल. विमा कंपनीनं त्याचा काय अर्थ लावला होता याच्याशी काहीही एक संबंध नाही. विमा धारकास जो समजला तोच त्याचा अर्थ लावला जाईल. म्हणजेच काय विमा धारकास अनुकूल त्याचा असा अर्थ लावला जाईल. हे आपण कायद्याचा अभ्यास करतोय त्यामुळे हे आपल्याला अशा गोष्टी लक्षात येत आहेत इथे. बरोबर. त्यानंतर 34वा प्रश्न काय की खालीलपैकी काय एका प्रमाणभूत पॉलिसी दस्तावेजाचा एक भाग नाही. प्रमाणभूत पॉलिसी दस्तावेज, पॉलिसी जप्त करण्याची तरतूद. आता पॉलिसीच्या त्या दस्तावेजामध्ये काय काय भाग असतात ते बघूया पहिले. पॉलिसीची अनुसूची असते, त्यानंतर प्रमाणभूत तरतुदी असतात,
त्यानंतर पॉलिसीच्या विशिष्ट तरतुदी पण त्या पॉलिसी दस्तावेजामध्ये असतात, परंतु त्या दस्तावेजामध्ये काय नसतं, पॉलिसी जप्त करण्याची तरतूद नसते. ओके, हे लक्षात ठेवण्यासारखा प्रश्न आहे. म्हणजे थोडंसं रिमाइंडिंग बेसिसचा क्वेश्चन आहे हा. म्हणजे कॉन्सेप्ट वगैरे असा काही प्रकार नाहीये. त्यानंतर 35वा प्रश्न आहे, एका मानक पॉलिसी तरतुदीचे एक उदाहरण आम्हाला द्या. पर्याय क्रमांक 2 आत्महत्या कलम. आता थोडक्यामध्ये तुम्हाला मी मानक, उपमानक आणि उच्च श्रेणी अशा 3 प्रकार सांगितल्या होत्या. तर ही झाली मानक पॉलिसी. मानक पॉलिसी म्हणजे काय, की अशा पॉलिसीमध्ये तुम्हाला की बाबा जे डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, यांनी पॉलिसी धारक आहेत आणि त्या पॉलिसीमध्ये त्याचं एक उदाहरण अशी आत्महत्या कलम, त्या मानक पॉलिसीमध्ये आत्महत्या कलम ही विशिष्ट तरतूद असते. त्या पॉलिसीच्या दस्तावेजामध्ये ती तरतूद काय आहे, की विशिष्ट तरतूद ही आत्महत्या कलम असते. तर त्यामुळे ते मानक पॉलिसी मधलं एक विशिष्ट तरतूद म्हणजे काय, आत्महत्या कलम. तर पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते अजन्म ग्राहक नाहीयेत. आता अजन्म ग्राहक नाहीयेत म्हणजे काय, आता आणखी परत आपण एक दुसऱ्या संकल्पनेकडे किंवा एका दुसऱ्या कॉन्सेप्टकडे वळतोय. तर दुसऱ्या कॉन्सेप्टकडे म्हणजे काय, की तुमच्याकडे जे ग्राहक आहेत, तर प्रत्येक ग्राहकाला एक मूल्य आहे. आता मूल्य थोडंसं एक लाँग टर्मचा कॉन्सेप्ट समजून सांगतो इथे थोडा, की मूल्य म्हणजे काय, की तुम्ही ज्या ग्राहकाची पॉलिसी सध्या स्थितीमध्ये काढतायत, जो तुम्हाला सध्या स्थितीमध्ये तो चेक लिहून देतोय, तो त्याचं काय त्या चेकमधनं तुम्हाला जो काही 10,000चा जर चेक असेल किंवा 50,000चा चेक असेल, तर त्या चेकच्या प्रमाणामध्ये एल-आय-सी तुम्हाला पेमेंट करणार आहे. म्हणजे जर 50,000चा चेक असेल, तर त्याच्या 35% एल-आय-सी तुम्हाला पेमेंट करणार आहे. म्हणजे ₹17,500. हे झालं त्या ग्राहकाचं तुमचं वर्तमान मूल्य. आता भूतकाळ मूल्य काय काय होईल, की हाच ग्राहक पुढच्या वर्षी परत ₹50,000 भरणार आहे. आणि ₹50,000 भरल्याच्या नंतर एल-आय-सी परत तुम्हाला त्याच्या 7.5% पेमेंट करणार आहे. म्हणजेच काय, की 5 35 म्हणजे ₹37,500 पुढच्या वर्षी परत तो एल-आय-सी तुम्हाला पेमेंट करणार आहे. म्हणजे हे झालं तुमचं भूतकालीन मूल्य. सपोज म्हणजे सॉरी पुढच्या वर्षी म्हणजे म्हणण्यापेक्षा हे मागच्या वर्षी. म्हणजे काय होईल, आज वर्तमान मूल्यामध्ये त्यानं आता चेक दिलेला आणि असेच काही ग्राहक तुम्ही मागच्या 2 वर्षामध्ये केलेले आहेत आणि त्यांचं रिन्युअल कमिशन तुम्हाला पडतंय. तर ते झालं तुम्हाला त्याचं भूतकालीन मूल्य. म्हणजे तेही ग्राहक तेवढ्याच काळजीपूर्वकपणे सांभाळायचे तुम्हाला, कारण की तेही तुम्हाला उत्पन्न देणारे आहेत. ते 15-15, 20-20 वर्षासाठी उत्पादन देणार आहेत ते तुम्हाला. आणि वर्तमान मधलं काय आहे, की आत्ताचा ग्राहक कशासाठी सांभाळायचा आहे, की तो आता तुम्हाला उत्पन्न देतोय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर संभाव्य मूल्य. आता संभाव्य मूल्य म्हणजे काय, की तुमच्याकडे जे काही ग्राहक वर्ग आहे, की बाबा हा पॉलिसी काढू शकतोय, तो पॉलिसी काढू शकतोय, मामाचा मुलगा काढू शकतोय, काकाचा मुलगा काढू शकतोय, काका काढू शकतायत. आता ही शक्यता आहे. तुम्ही अनुमान केलेला म्हणजे शक्यता आहे आणि हे संभाव्य आहे. हे तुम्ही असं ठरवलेलं आहे, की बाबा हां, ठीक आहे, मी एक शब्द टाकला, की हे पॉलिसी काढतील. तर हे तुमचं संभाव्य मूल्य आहे. म्हणजे हे तुमच्या हातात आलंय का आणखी नाही. आणि आता आपल्याकडे विशेष प्रश्नाकडे खालीलपैकी कोणते अजन्म ग्राहक नाहीत. अजन्म म्हणजे अजन्म ग्राहक कोणते नाहीत, की अनुमान केलेले. आता अनुमान केलेले हे आपले अजन्म भूतकाळातील मूल्य असणारा व्यक्ती आपलं आहे, वर्तमानातली मूल्य असणारा आणि संभाव्य मूल्य असणारा. ज्याचं आपण अनुमान केलेलं आहे, की बाबा मी अनुमान बसल्या ठिकाणी करू शकतो का? की बाबा माझ्याकडे एवढं-एवढं आहे, माझ्याकडे 100 पॉलिसी होतील. मला त्याच्यानंतर 100 पॉलिसींचं 10,00,000 प्रीमियम येईल. 10,00,000 प्रीमियमपैकी मला ₹3.5 लाख या वर्षामध्ये उत्पन्न मिळेल. हे अनुमान आहे. अनुमान मूल्य हे आपलं अजन्म ग्राहक नाहीये. त्यानंतर 37वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते सांकेतिक नॉन व्हर्बल संवादाचे उदाहरण आहे? आता हा संवादाचा एक संकल्पना आहे. तर संवादाची संकल्पना समजून घेऊया, की संवाद करत असताना नॉन व्हर्बल संवादाचे उदाहरण नाही. नाही असं विचारलंय त्यांनी, की रिकाम्या खोलीमध्ये हातवारे करणे. आता ह्या प्रश्नांचं पर्यायी उत्तर आहे करणे. हे नॉन व्हर्बल उदाहरण. आता नॉन व्हर्बल म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये बोली भाषा वापरली जाणार नाही. बोली भाषा वापरली जाणार नाही, काहीतरी खानाखुनी स्वरूपामध्ये केले जाणार आहे. सपोज आता मी समजा एखादी सांकेतिक भाषेमध्ये समोरच्या ग्राहकांना किंवा समोरच्या व्यक्तीला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कोणत्याही प्रकारचा न बोलता. तर ही झाली नॉन व्हर्बल कम्युनिकेशन किंवा नॉन व्हर्बल संवाद. मी काहीतरी सांकेतिक भाषेमध्ये त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तोही समजतोय. परंतु जर मी एखाद्या गोष्टीला सांकेतिक भाषेमध्ये समजून सांगण्यासाठी समोर व्यक्ती उभा असणं गरजेचं आहे. जर मी एखादी
मी एकटा व्यक्ती एखाद्या रिकाम्या खोलीमध्ये सांकेतिक भाषेचा वापर करत असेल, तर सांकेतिक भाषा समजून घेण्यासाठी एक व्यक्ती समोरून असणं गरजेचं आहे. तर उदाहरण कोणतं नसणार आहे आता या पर्यायापैकी, की रिकाम्या खोलीत हातवारे करणे, म्हणजे सांकेतिक चिन्ह वापरणे हे उदाहरण नाही. ह्या प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे. त्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. 38वा. आश्वासन दिल्याप्रमाणे सेवा विश्वासार्हतेने आणि अचूकपणे पार पाडण्याच्या क्षमतेला असे म्हणतात. आता हे एक तत्व आहे. तर याला सरळ सरळ लक्षात, आश्वासन देऊन एखादी विश्वासार्हतेने एखादी अचूकपणे गोष्ट पार पाडायची त्या क्षमतेला, त्या व्यक्तीच्या क्षमतेला काय म्हणतात? विश्वसनीयता. विश्वसनीयता असं म्हणतात. त्याच्यानंतर 39वा प्रश्न काय आहे, की सेवाकर्त्याचे ज्ञान, क्षमता आणि सौजन्य, त्याचप्रमाणे विश्वास आणि आत्मविश्वास व्यक्त करण्याची त्यांची क्षमता, याला काय म्हणतात? याला आश्वासन असं म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये आता थोडंसं कम्युनिकेशन कन्फ्युजन झालं असेल. एखादा व्यक्ती जो आश्वासन देतो ना, की हो मी करू शकतो किंवा मी करेल, मी तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर मदत करेल. तर तो व्यक्ती जो आश्वासन देतो ना, तर तो आश्वासनामध्ये त्याचं काय काय गोष्टीचे गुणधर्मांची झळक होते, की तो व्यक्ती सेवा करताचं त्याचं ज्ञान, त्याची क्षमता आहे, की तो मला तिथे येऊन मदत करू शकतो. आणि त्याचं माझ्याप्रती जे सौजन्य आहे, त्याचप्रमाणे त्याचा विश्वास आहे, की मी जर कुठे संकट काळात सापडलो असेल, तरी तो आत्मविश्वासानं सांगतो, की तू संकट काळामध्ये जरी सापडला असेल, तरी मी तुला तिथे येऊन मदत करेल. म्हणजेच या गोष्टीला काय म्हणतात? याला आश्वासन असे म्हणतात. म्हणजे एक थोडक्यामध्ये हे तत्वज्ञानाचा भाग आहे ह्या 2 प्रश्नांचा. तर हा आपल्या व्यवसायामध्ये वापरला जातो. त्यामुळे याचा इथे उल्लेख आलेला आहे. जस्ट एवढं लक्षात ठेवा. बाकी काही नाही याच्यामध्ये. त्यानंतर 40व्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे, की अनुग्रह कालावधीबाबत अचूक विधान निवडा. सर्वाधिक योग्य पर्याय निवडा. आता आपण सगळे पर्याय थोडक्यामध्ये वाचून बघूया. अनुग्रह कालावधीचा सर्वसाधारण अवधी हा 1 महिना असतो किंवा 31 दिवस असतो. म्हणजे आता समोरचे वाचण्याची काही आवश्यकताच नाहीये. कारण की पहिलाच पर्याय हा आपला उत्तर आहे. आता प्रश्न राहिलाय अनुग्रह कालावधी म्हणजे काय हे समजून घेण्याचा. आता एखाद्यानं पॉलिसी काढली. आता पॉलिसी काढल्याच्या नंतर त्यानं जसं लोनचं असतंय, की बरोबर तारखेलाच त्याचा हप्ता कटतो आणि जर तारखेला हप्ता नसेल तर त्याला ड्यू पडतो. तर आपल्या एल-आय-सीकडे तसं नाहीये. आपल्या एल-आय-सीकडे जर समजा त्यानं हप्त्याची तारीख जर 1 जानेवारी ठेवली असेल, तर दुसऱ्या वर्षी त्याचा 1 जानेवारीलाच हप्ता असेल, त्यानं भरला तर काही हरकत नाही. परंतु नाही भरला तरीही त्याला 30 दिवसाची किंवा 31 दिवसांची मुदत दिल्या जाते. आणि त्या मुदतीमध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा ड्यू लागलाच नाही किंवा कोणत्याही प्रकारचा त्याचा बेनिफिट वजा केला जात नाही. म्हणजे बेनिफिट काय असतो प्रत्येकाच्या पॉलिसीमध्ये? एक तर विमा आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा बोनस. तर दोन्ही गोष्टी वजा न करता त्याच्या पॉलिसीचा इत्यंभूत बेनिफिट चालू ठेवला जातो 31 दिवसापर्यंत किंवा 1 महिन्यापर्यंत. परंतु जर 1 महिन्याच्या त्या एक एक ग्रेस पिरियडच्या किंवा अनुग्रह कालावधीच्या नंतर जर त्यानं आणखी वेळ घेतला, तिथून मात्र त्याला त्याच्या 1 जानेवारीपासून तर जेवढे दिवस लांबवलं तेवढ्या तारखेपर्यंतचा ड्यू लागला जाईल. आता ड्यू किती लागतो तो समजा कॅल्क्युलेशनचा भाग आहे, की त्या हप्त्याच्या 10% वार्षिक स्वरूपामध्ये कॅल्क्युलेट करून तो लावतो. 10% वारीनुसार असतो. म्हणजे 1072 पैसे वगैरे समथिंग काहीतरी येतो तो. तर तो कॅल्क्युलेशनचा भाग आहे. ते तुम्हाला विचारलं जाणार नाही. तर एवढं लक्षात ठेवा, की अनुग्रह कालावधी म्हणजे काय? हे संकल्पनेनुसार. त्यानंतर 41वा प्रश्न आहे, की ग्राहक संरक्षण कायद्यात या अर्धन्यायिक यंत्रणेचा समावेश आहे. आता आपण परत एका दुसऱ्या संकल्पनेकडे वळतोय. आता खालील प्रश्न सर्व त्याच धर्तीवर आढळतील आपल्याला, की ग्राहक संरक्षण कायदा यामध्ये 3 स्तरीय अर्धन्यायिक यंत्रणेचा समावेश आहे. आता ग्राहक संरक्षण कायद्याचा एक सध्या तुम्ही ही 3 स्तरीय ग्राहक संरक्षण कायद्याची रचना असते हे लक्षात ठेवा. आता ग्राहक संरक्षण कायदा हा 1886 चा 1886 नुसार 3 स्तरीय ग्राहक संरक्षण कायदा कोणती आहे? 3 स्तर म्हणजे कोणतं? जिल्हा मंच, राज्य आयोग आणि राष्ट्र आयोग. हे 3 स्तर आहेत ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये. आता ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत या 3 स्तरावर कोणत्या व्यक्तीनं कोणत्या स्तराला जाऊन ती ग्राहकांचा त्यांची तक्रार नोंदायची आहे. याचं सर्व सूपमध्ये हे आहे, त्याची नोंद आहे. तर आता या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये केवळ आपले इन्शुरन्सचेच ग्राहक नाही,
तर प्रत्येक ग्राहक येऊन इथे त्यांच्या तक्रारी नोंदवतात. आता प्रत्येक म्हणजे कोण? भारतातील प्रत्येक. ज्याने एखादी साबण जरी घेतलेली असेल आणि त्याला जर समजा त्या आता साबण एखाद्या दुकानदाराकडनं असेल किंवा एखाद्या कंपनीकडनं एखादं प्रोडक्ट खरेदी करणं आणि त्या प्रोडक्ट खरेदी केल्याच्या नंतर एखाद्याची फसवणूक होणं. तर या झालेल्या फसवणुकीची तक्रार कोणाकडे जर नोंदायची असेल तर त्याच्यासाठी हे ग्राहक मंच हे ठेवलेलं आहे. तर ग्राहक मंचामध्ये या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत 3 स्तर असतात. आता 3 स्तर कोणते? एक जिल्हा मंच असतो, एक राज्य आयोग असतो, त्यानंतर एक राष्ट्रीय आयोग असतो. आता या जिल्हा मंचापर्यंतचं जे काही आहे त्याच्यामध्ये एक लिमिट ठरवलेले असतात. कोणी कोणाकडे जायचं, कोणाचा दावा, कोणाची तक्रार कितीपर्यंतची आहे त्यानं त्या पद्धतीनं जायचं. जर एखाद्याचा जो दावा असेल म्हणजे एखाद्याची जी तक्रार असेल 20 लाखाच्या आतली असेल, तर त्यानं जिल्हा मंचापर्यंतच जायचं. आणि ज्याची जर दाव्याची रक्कम ही 20 लाख किंवा 1 कोटीच्या अंतर्गत असेल, त्यानं ते राज्य आयोगाकडे जायचं. आणि 1 कोटी किंवा 10 कोटीच्या समोरची अमाउंट जर असेल, तर त्यानं मात्र राष्ट्रीय आयोगाकडे त्याचा निकाली दाव्याची तक्रार करायची. असे 3 स्तर असतात. आता आपण पुढचा भाग बघूया. 42वा प्रश्न काय? ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता चुकीचे विचारले आपल्याला. तर पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं आहे. आता पहिली गोष्ट आपण तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रिया पहिले समजून घेऊया. तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया काय आहे? की तुम्हाला ती तक्रार लेखी स्वरूपामध्ये देणं गरजेचं आहे. ती किंवा तोंडी किंवा या स्वरूपामध्ये नाही चालणार. बरं तक्रार ही जो पॉलिसी धारक आहे, समजा आता मी जर प्रोडक्ट खरेदी केलंय, तर तक्रार करणारा पण मीच असला पाहिजे का? तर आपल्या इन्शुरन्स कंपनीकडे मात्र तसं नाहीये, की तुम्ही करा किंवा कोणी तिसऱ्या व्यक्तीनं जरी केली, तुमच्या संलग्न तिसऱ्या व्यक्तीनं जरी केली तरी चालेल. तक्रार करणारा कोणीही असू शकतो. म्हणजे फक्त तो जो पॉलिसी धारकाची डिटेल्स आहेत त्या तक्रारदारानं ती मात्र त्याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच व्यक्तीने करावी असं काही नाही. हां, तर ती तक्रार लेखी स्वरूपातच असणं गरजेचं आहे. तोंडी स्वरूपात नाही चालणार. हां, आता आणखी दुसरी गोष्ट बघूया. तर आता याच्यामध्ये बघूलंय, ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर पर्याय क्रमांक 1 तक्रारदार स्वतः व्यतिरिक्त इतर कोणीही राज्य किंवा राष्ट्रीय आयोगाकडे तक्रार दाखल करू शकत नाही. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वतः व्यतिरिक्त कोणीही करू शकतो. ओके. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे आणि बाकीचे पर्याय पण वाचून बघूया. राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोगाकडे तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. कोणते शुल्क लागते का तक्रार दाखल करण्यासाठी? नाही. तक्रार वैयक्तिकरित्या दाखल केली जाऊ शकते किंवा पोस्टाने देखील पाठवली जाऊ शकते. हो, या पद्धतीने हे पण बरोबर आहे. तक्रार दाखल करण्यासाठी वकिलाची गरज लागते का? तर नाही. कोणत्याही प्रकारच्या वकिलाची गरज लागत नाही. चला, प्रश्न क्रमांक 43 पॉलिसी धारक कोणत्याही विमा कंपनी विरुद्ध थेट राज्य आयोगाकडे तक्रार करू इच्छित असल्यास खालीलपैकी कोणत्या प्रकरणात ती असू शकते? आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 स्तर आहेत ना, जिल्हा मंच, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग. तर आता याच्यामध्ये तुम्हाला एक थोडंसं विचारलेलं आहे, की जर एखादा पॉलिसी धारक विमा कंपनी विरुद्ध थेट तक्रार दाखल करायची त्याची इच्छा आहे, तर राज्य आयोगाकडे तक्रार दाखल करू इच्छितोय. म्हणजे राज्य आयोगाकडे करतोय म्हणजे त्याचं जे मूल्य आहे ते मूल्य राज्य आयोगाकडे जेवढी मर्यादा आहे त्या प्रमाणानुसार असलं पाहिजे. तर त्याचनुसार आपण बघूया. तर त्याचा पर्याय क्रमांक जिथे माल किंवा सेवा नुकसानीचे भरपाई मूल्य हे 20 लाखापेक्षा जास्त परंतु 100 लाखापेक्षा कमी म्हणजेच 1 कोटीपेक्षा कमी असेल तर त्याची तक्रार कोणाकडे जाईल? राज्य आयोगाकडे जाईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 राज्य आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्य आयोगाबाबत कोणते विधान चुकीचे आहे? तर आता पर्याय क्रमांक 2 हे चुकीचे आहे. तर ते आपण पहिले वाचून बघूया. हे राष्ट्रीय आयोगाकडून आलेल्या अपिलांवर विचार करते. आता ही सोपी गोष्ट आहे किंवा जनरल कॉमन सेन्स आहे. आता एक नॉर्मल गोष्ट विचार करा. तुम्ही जर एखादी केस म्हणजे आता कोर्टाच्या संदर्भात लक्षात घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर ती हायकोर्टामध्ये एखादी केस तुम्हाला एखादी केसचा निकाल लागला असेल, तर तो निकालावर तुम्ही मान्य नाहीये. तर तो तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे दाखल करणार. परंतु जर एखाद्या केसवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, तर त्या निर्णयावर तुम्ही परत ती राष्ट्रीय आयोगाकडे म्हणजे राज्य आयोगाकडे येऊन तुम्ही दाखल करू शकता का? तर ते उलट्या स्वरूपामध्ये होईल ना. तर त्याच स्वरूपामध्ये हे पण आहे.
जर तुम्ही एखादी गोष्ट राष्ट्रीय आयोगाकडवर अपिलांवर विचार म्हणजे राज्य आयोग हे राष्ट्रीय आयोगाकडून आलेल्या अपिलांवर विचार करत नाहीये. तर राज्य आयोगाकडून ज्या अपिला येतात त्यावर राष्ट्रीय आयोग त्या अपिलांवर राष्ट्रीय आयोग विचार करते. हा सोयीचाच क्रम आहे, म्हणजे हा चढताच क्रम आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. ओके, त्यामुळे बाकीचे पर्याय आपल्याला वाचायची काही गरज नाही. त्यामुळे त्याच्यानंतर 45वा प्रश्न क्रमांक बघूया. खालीलपैकी कोणता नियम चुकीचा आहे जो लोकपाल पारित करू शकणाऱ्या निर्णयासंबंधात? आता आणखी तिसरी एक बाजू आहे. आता ही ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गतली एक योजना तर आपल्याला लागू पडतेच, परंतु स्पेशली IRDA म्हणजे स्पेशली इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने की तुमच्या इन्शुरन्स कंपन्यांसाठी, केवळ आपल्या LIC साठीच नसतो तो, तर 24 लाईफ इन्शुरन्स कंपन्या आणि 54 जनरल इन्शुरन्स कंपन्या यांच्यासाठी एक लोकपाल निर्देशित किंवा एक लोकपाल नियुक्त केलेला असतो. तो कोणी केलेला असतो? तो IRDA ने केलेला असतो. आता IRDA ने केलेला लोकपाल तो ज्या काही लोकपाल कोणत्या केसपर्यंत म्हणजे कुठपर्यंत काम करतो? ज्या 20 लाखाच्या केसेस आहेत, ज्या राज्य आयोगाकडे जाणाऱ्या केसेस आहेत, तर तेवढ्या केसेस मात्र लोकपाल हँडल करू शकतो. आता लोकपालाच्या संदर्भात बघूया. खालीलपैकी कोणता चुकीचा आहे जो लोकपाल पारित करू शकणाऱ्या निर्णयासंबंधात आहे? तर निर्णयाची रक्कम ही 50 लाखापेक्षा जास्त असावी. बरोबर आहे. हे चुकीचंच आहे, कारण की लोकपालाची जी मर्यादा आहे ना, राज्य आयोगाकडच्या ज्या केसेस आहेत म्हणजे 20 लाखाच्या आतल्या ज्या केसेस आहेत म्हणजे जिल्हा मंचापर्यंतच्या, तर जिल्हा मंचापर्यंतच्या ज्या केसेस आहेत तेवढ्याच ह्या इन्शुरन्स क्षेत्रासंदर्भातल्या फक्त लोकपाल नियुक्त केलेला असतो आणि त्याचे जे दावे निकाली काढण्याच्या दाव्याची मर्यादा जी आहे ती फक्त आणि फक्त 20 लाखापर्यंतच आहे. तर त्याची जर एखाद्यानं जर तक्रार ही 50 लाखाच्या दाव्याची तक्रार त्या लोकपालाकडे केली असेल तर ते चुकीचं आहे. त्याला ते राष्ट्रीय आयोगाकडे जावं लागणार आहे. त्यामुळे हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 46वा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणत्या कायद्यात विमा कंपन्यांचा कामकाजावर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याची तरतूद आहे? ओके, आता हे सुरुवातीलाच आपल्याला प्रश्न आलेला होता स्थापनेच्या संदर्भामध्ये, IRDAच्या स्थापनेच्या संदर्भामध्ये. आता IRDA जो कायदा पारित झालेला आहे तो कायदा पारित झालेला आहे 1999 ला आणि 1999च्या अंतर्गत जे काही हे ऑर्गनायझेशन उभं राहिलेलं म्हणजे रेग्युलेटरी बॉडी उभी राहिलेली ती 2000 ला तिची स्थापना झालेली आहे. परंतु हे सर्व जे झालेलं आहे ना, यांनी कोणत्या नियमाचं म्हणजे कोणता तरी एक कायदा असेल ना पूर्वीचा, तर त्या कायद्याचंच आणखी एक रूपांतरण केलेलं आहे. तर हे जे सर्व काही आहे खालीलपैकी कोणत्या कायद्यात विमा कंपन्यांच्या कामकाजावर देखरेख केली जाते? ते म्हणजे विमा कायदा 1938चा कायदा आहे. आणि या कायद्या अंतर्गत जे काही विमा कंपन्या आहेत तर त्यांच्या कामकाजावर देखरेख केली जाते. आणि तुम्ही जे सर्व काही अभ्यासतायत याला IRDA 1938चाच कायदा अभ्यासतायत. म्हणजे थोडक्यामध्ये अभ्यासतायत. आता कायदा खूप मोठा आहे, परंतु या कायद्याची सिलेबसच्या माध्यमातून थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर खालील संस्थांपैकी कोणती एक भारतामध्ये वैयक्तिक विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याकरता परवाना जारी करू शकते? वैयक्तिक विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याकरता कोणती एक संस्था आहे जी लायसन देऊ शकते? तर ती कोणती संस्था आहे? ती म्हणजे IRDA. चौथ्या नंबरचा पर्याय. कारण की विमा प्रतिनिधीचं काम करण्याचं लायसन तुम्हाला हे रेग्युलेटरी म्हणजे जे काही RBI सारखं जे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे म्हणजे जसं IRDA आहे हेच तुम्हाला लायसन देऊ शकते की तुम्ही विमा प्रतिनिधी आहात म्हणून. आणि आता तुम्ही जी एक्झाम द्यायला जात आहात ना तर ते IRDA कडनं त्याचा सिलेबस पण IRDAच ठरवला जातो. त्या दिवशीचा जो पेपर असतो ना तुमचा तर तो पण IRDA सेट करते आणि तुम्ही ज्या सेंटरवर जाणार आहात ते पण IRDAचेच आहे. तिथे कोणत्याही प्रकारच्या लाईफ इन्शुरन्सच्या कंपन्यांचा संपर्क नाहीये किंवा संबंध नाहीये. इव्हन दो ऍज अ लाईफ इन्शुरन्सचे डेव्हलपमेंट ऑफिसर असतील किंवा कोणी असतील तिथे त्यांना एंट्री पण देत नाही येतं. भलेही सेंटर छोटे असतील कारण की सेंटर छोट्या पद्धतीने असतील परंतु ते पूर्ण IRDAच्या नियंत्रणाखाली असतात आणि ते पास झाल्याच्या नंतर त्याचा परवाना तुम्हाला एक विमा प्रतिनिधी परवाना म्हणून IRDA जारी करतं. त्याच्यानंतर 48वा क्रमांकाचा प्रश्न आहे. ज्या विमा प्रतिनिधीकडे आयुर्विमा करता, सर्वसाधारण विमा करता आणि आरोग्य विमा करता अशा तिघांच्या
तिघांच्याकडे काम करण्यासाठीचा परवाना आहे त्यांना काय म्हणतात? आता साहजिकच आहे, एखादा विमा विमा प्रतिनिधी लाईफ इन्शुरन्स पण विकू शकतो, जनरल इन्शुरन्स पण विकू शकतो आणि आरोग्य विमा पण विकू शकतो. मग अशा विमा प्रतिनिधीला काय म्हणायचं? तर संमिश्र विमा प्रतिनिधी. सरळ सोपं आहे, ज्याच्यात काही वेगळं अवघड नाही. त्याच्यानंतर एका निर्देशित व्यक्तीची किमान शैक्षणिक पात्रता आहे. आता हे 12वी जो आहे ना, हा शहरी भागाकरिता आहे. म्हणजे एखाद्याला जर विमा प्रतिनिधी व्हायचं असेल, विमा प्रतिनिधी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता किती आहे? तर 12वी. हे आता शहरी भागासाठी आहे आणि ग्रामीण भागासाठी 10वी आहे. परंतु तुम्हाला प्रश्न हा शहरी भागाचा अनुमान गृहीत धरूनच विचारला जातो. त्यामुळे तुम्हीही तिथं 12वीच लिहिणार आहात. चला. त्यानंतर 50व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, की एका विमाकर्त्याचे एक विमा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती इच्छिणाऱ्या एका अर्जदारांना एक अर्ज या प्रपत्रामध्ये यांच्याकडे सादर करावा लागेल. आता यांच्याकडे सादर करावा लागेल म्हणजे आता ऍक्च्युली मी स्वतः तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. त्यामुळे तुम्हाला अर्ज करण्याची माझ्याकडे येऊन करण्याची काही गरज पडली नाहीये. तर तिथे जे आहे ना, अनियुक्त अधिकृत म्हणजे जो अधिकारी असतो ना इन्शुरन्स कंपन्यांकडे जो कोणी असेल, जसं तुमचा अर्ज माझ्याकडे आलेला आहे. आता ऍक्च्युली तुम्ही माझ्याकडे सादर नाही केला, तो मी स्वतः येऊन तुमच्याकडे केला. ही थोडी प्रोसेस उलटी-सुलटी झालेली आहे. परंतु विमाकर्त्यांच्या एक विमा प्रतिनिधी म्हणून जर तुम्हाला नियुक्त व्हायचं असेल, तर तुम्हाला एक अर्ज करावा लागतो आणि तो अर्ज दाखल केल्याच्या नंतरच तुम्हाला त्या कंपनीद्वारे तुम्हाला IRDA कडनं लायसन पास केलं जातं. तर पर्याय क्रमांक ए, अनियुक्त अधिकृत यांच्याकडनं तुम्हाला ते लायसन मिळवलं जातं. त्याच्यानंतर 51वा प्रश्न आहे, जीवन आणि सर्वसाधारण विम्याच्या संदर्भात अकस्मात घडणाऱ्या घटनांच्या संभाव्यतेची तुलना करा. आता ही एक दुसरा प्रश्न लक्षात ठेवा, की जीवन विमा आणि सर्वसाधारण विमा म्हणजे जनरल इन्शुरन्स. आता ज्या अकस्मात घडणाऱ्या ज्या घटना आहेत, तर त्या सर्वसाधारण विम्याच्या बाबतीत आणि जीवन विम्याच्या बाबतीत वेगवेगळ्या असतात आणि त्यांच्या संभाव्यता पण खूप वेगवेगळ्या असतात. आता जीवन विम्याच्या संदर्भातली जी अकस्मात घडणारी जी घटना आहे ना, त्याची संभाव्यता काय होती? जसं जसं वय वाढत जातं तसं तसं तिची संभाव्यता वाढत जाते. परंतु सर्वसाधारण विम्यामध्ये जी संभाव्यता आहे ना, ती मात्र स्थिर राहते. आता जसं उदाहरण घेऊन सांगतो. आता तुम्ही एखाद्या टू व्हीलरचा विमा काढलेला आहे. आता टू व्हीलरचा विमा काढल्याच्या नंतर जर ती टू व्हीलर तुम्ही आणली तशी घरातच ठेवली किंवा मग ती वापरली नाही, तर तिची जी संभाव्यता आहे, तिची जी नुकसानीची किंवा तिची जी काही आकस्मिक घटना घडण्याची संभाव्यता आहे, तिची कधीही स्थिरच राहणार आहे. बाहेर काढली तर तिची संभाव्यता आहे आणि नाहीच बाहेर काढली, तुम्ही घरातच ठेवलं तिला, तर ती वर्षोनवर्ष जशाला तशी राहणार आहे ना, तिच्यात नुकसान होण्याचा काहीच चान्स नाहीये. परंतु तेच जर एखाद्या मानवी शरीरासोबत तुम्ही विचार केला, तेच मानवी शरीर जर तुम्ही 4 खोलीच्या आत बंद केलं, तर ते वयानुसार त्याची नुकसानीची संभाव्यता वाढतच जाणार आहे. तुम्ही त्याच्याकडनं काम करून घ्या, अगर नका घेऊ. म्हणजे थोडक्यामध्ये एक सांगता येईल, तुम्ही काम करा, अगर नका करू. तुमच्या या शरीराचं जे काही संभाव्यता आहे नुकसानीची, म्हणजे एक सर्टेन पॉइंट आहे, तो ठरलेलाच आहे. ओके. त्यामुळेच पर्याय क्रमांक आपल्या 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4, तर ते वाचून बघूया. आपण जीवन विम्याच्या बाबतीत घटना घडण्याची शक्यता वाढत जाते आणि ठराविक सर्वसाधारण विम्याच्या बाबतीत ती स्थिर राहते. ओके. आता खालील दोन विधानांचे प्रश्न क्रमांक 52, खालील दोन विधानांचे विश्लेषण करा आणि खरे विधान निश्चित करा. आता खालील दोन विधानांचे विश्लेषण काय आहे ते बघूया. सर्वसाधारण विम्याच्या बाबतीत आकस्मिक घटना नक्कीच घडतात. आकस्मिक घटना नक्कीच घडतात असं नाहीये बरं का, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. परंतु विधान क्रमांक 2 वाचूया. जीवन विम्याच्या बाबतीत आकस्मिक घटना नक्कीच घडते. हे जीवन विम्याच्या बाबतीत नक्कीच घडते, परंतु याचा वेळ निश्चित नसतो. म्हणजेच काय, की जीवन विम्यामध्ये जी आकस्मिक घटना आहे ती नक्की आहे, तिची सर्टेनिटी आहे, ती घडणारी आहे, परंतु तिचा वेळ निश्चित नसतो. परंतु सर्वसाधारण विम्यामध्ये काय आहे, ती नक्कीच घडते असं नाहीये. तर आपण पर्याय वाचून बघूया. पर्याय क्रमांक 2 फक्त विधान 2 सत्य आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणजे जीवन विम्यामध्ये एखादा जर व्यक्ती जन्माला आलेला आहे तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. मृत्यू निश्चित आहे, परंतु त्याचा काळ आणि वेळ ठरलेला नाहीये. परंतु तेच तुम्ही सर्वसाधारण विम्यासंदर्भात जर बघितलात, जर त्याचं सर्वसाधारण एखाद्या टू व्हीलरचा जर जनरल इन्शुरन्स तुम्ही काढलेला असेल, तर त्याची घटना घडेलच असं नाही ना. सपोज त्या व्यक्तीचं 10 वर्षामध्ये त्यानं खूप चांगल्या पद्धतीने गाडी चालवली किंवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यानं गाडीच चालवली नाही, आणली तशीच घरात लावून दिली. त्याची घटना घडण्याचे काही चान्स आहे का? नाही ना. नुकसान होण्याचा काही चान्स आहे का? नाहीये.
त्यामुळे जीवन विम्यामध्ये आणि जसं सर्वसाधारण विम्यामध्ये हा फरक आहे. त्याच्यानंतर 53वा प्रश्न प्रश्न आहे, पत किंवा प्रतिष्ठा याचे नुकसान होण्यापासून संरक्षण देणारा विम्याचा वर्ग सुचवा. पत किंवा प्रतिष्ठा याचे नुकसान होण्यापासून संरक्षण देणारा विम्याचा वर्ग सुचवा. तर पत आणि प्रतिष्ठा म्हणजे तुम्हाला आता इन्शुरन्स ही संकल्पनाच्या संदर्भात आणखी डीप माहित असेल की नाही माहित असेल. तर जर तुम्ही एखाद्या मोठ्या इन्शुरन्स कंपनी म्हणजे मोठ्या ब्रँड कंपनीकडे जर गेलात ना, तर ब्रँडचे पण इन्शुरन्स काढलेले असतात. जसं की Google असेल, किंवा Apple असेल किंवा iPhone असेल. तर या लोकांचे जे या कंपन्यांचे जे ब्रँड आहेत ना, तर या कंपन्यांच्या ब्रँडचे इन्शुरन्स असतात. म्हणजे यांची पत आणि प्रतिष्ठा जी आहे मार्केटमधली, तर याचेही विमा असतो. तर त्या विम्याला काय म्हणतात असं त्यांनी विचारलंय. तर या विम्याला दायित्व विमा असं म्हणतात. मराठीमध्ये त्याला दायित्व विमा असं म्हणतात. चला आता 54वा प्रश्न. खालील 2 विधानांचे विश्लेषण करा आणि सत्य विधाने ठरवा. 2 विधानांचे विश्लेषण करा आणि सत्य विधाने ठरवा. तर आता विधानांचं विश्लेषण करायचंय, की साधारण विम्याच्या बाबतीत आकस्मिक घटना निश्चितपणे म्हणजे परत रिपीट झाला आता कदाचित हा प्रश्न. आपण वेळ वाया न घालता नेक्स्ट चालूया. 55वा प्रश्न. जोखीम सहनशीलता स्पष्ट करा, सर्वाधिक योग्य पर्याय निवडा. जोखीम सहनशीलता स्पष्ट करा आणि सर्वाधिक योग्य पर्याय. आता परत आपण एक वेगळ्या कॉन्सेप्ट कडे टर्न करतोय. आता परत एकदा वेगळ्या कॉन्सेप्ट कडे टर्न करतोय. आता जोखीम सहनशीलता आणि या संदर्भातले आहेत. तर जोखीम सहनशीलता पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. गुंतवणूक करताना एखादी व्यक्ती घेऊ इच्छिते अशी जोखमीची रक्कम. आता जोखीम सहनशीलताची संकल्पना तुम्हाला सांगतो कॉन्सेप्टनुसार. मी तुम्हाला सुरुवातीला एक उदाहरण सांगितलं होतं. चप्पल आणि मंदिराबाहेरचं उदाहरण. तर आता जोखीम सहनशीलता म्हणजे काय ते थोडं लक्षात घेऊया. आता मी एखादा व्यक्ती असा असतो, आता व्यक्तीचे प्रकार आहेत. 2 व्यक्तींनी तिथे चप्पल स्टँडवाल्याकडे चप्पल ठेवलेली आहे. आता म्हणजे 2 व्यक्ती होते मंदिरात जाताना. आता 2 व्यक्ती होते, एकानं चप्पल बाहेरच सोडली आणि एकानं मात्र स्टँडवर ठेवली. आता एकानं काय केलं, की जे काही चप्पल हरवल्यानंतरची जोखीम होती, म्हणजे ती हरवण्याची जी जोखीम आहे, ती चप्पल हरवल्यानंतर जोखीम आहे, ती अमाउंट किती होती चप्पलची? ₹100. आता ₹100 तो सहन करू शकतो सहजरित्या. तो तेवढा लॉड आहे. तो तेवढा मोठा आहे, की बाबा ठीक आहे ना यार, हरवली तर मी परत घेऊ शकतो. म्हणजे त्याच्याकडे ना जोखीम सहनशीलता आहे. जोखीम तो स्वतःमध्ये सहन करतोय. परंतु जो दुसरा त्याच्यासोबत आलेला होता ना, की तो एक म्हणजे नॅचरल फॅमिली म्हणजे मिडल क्लास फॅमिली मधला होता. यार ₹100 जरी गेले ना, तर मला या सध्याचे प्रॉब्लेम येतात फायनान्सचे. माझं ₹100 नुकसान होतं. तर सध्या माझे ₹10 गेलेले पुरतात. मी सध्या ₹10च्या हिशोबाने ही माझी जोखीम आहे ना, चप्पल स्टँडवाल्याकडे सांभाळण्याकरता देतो. मी सध्या सेफ आहे. म्हणजे मी नितांतपणे दर्शन करू शकतो आणि आल्यानंतर परत माझी चप्पल मिळणार आहे या खात्रीने मी परत येऊन माझी चप्पल मिळवतो. परंतु ज्यानं जो उघड्यावर चप्पल सोडलेली आहे, तर त्याला मात्र तो जातानाही बिनधास्त जातो. का बिनधास्त जातोय? कारण की त्याला तो सहन करतो. त्यानं एक डोक्यात ठरवून गेला, की बाबा गेली तरी मी परत घेऊ शकतो. या स्वरूपानं त्या स्वरूपानं तोही बिनधास्त दर्शन करून आला. परंतु हा जो मध्यम स्वरूपा फॅमिलीतला होता, तो मात्र तो सहन त्यालाही बिनधास्तपणे दर्शनासाठी जायचं होतं. त्यामुळे त्यानं हा पर्याय निवडला. हां, तर त्यानं काय केलं, ज्यानं उघड्यावर चप्पल सोडली, त्यानं त्याची जोखीम सहन केली. आता त्याच पद्धतीनं तुम्हाला विचारलंय, की जोखीम सहनशीलतेचा स्पष्ट करा आणि सर्वाधिक योग्य पर्याय निवडा. तर पर्याय क्रमांक 2 गुंतवणूक करत असताना एखादी व्यक्ती घेऊ इच्छिते अशी जोखमीची रक्कम. घेऊ इच्छिते अशी जोखमीची. म्हणजे घेऊ इच्छिते म्हणजे काय, की तो चप्पलवाल्यानं घेऊ इच्छिली किंवा ₹100 मी बिअर करू शकतो. त्या पद्धतीने. त्याच्यानंतर 56वा प्रश्न काय आहे, की तुमच्या गुंतवणुकीच्या परताव्यावर चलनवाढीच्या परिणामांचे मूल्यांकन करा. आता गुंतवणुकीचा परतावा काय आहे? आता तुम्ही जे काही करतायत ना, की समजा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय, एफड्यांमध्ये गुंतवणूक करताय, गोल्डमध्ये गुंतवणूक करताय. तर तुमच्या गुंतवणुकीचा जो परतावा आहे, तुमचा जो गुंतवणुकीचा परतावा आहे, तर तुम्हाला हे माहिती आहे का, की तुमच्या गुंतवणुकीच्या परताव्यावर आणखी एक भुंगा लागलेला असतो मागे. काय? तुमची म्हणजे महागाई. म्हणजे थोडक्यामध्ये काय, की तुम्ही जर ₹10,000 किंवा तुम्ही ₹1,00,000 जर आज सेव्ह केले, तुम्ही आज एफडी केली एक 7% व्याज दराने. एक गृहीत धरा किंवा आज 7% नाही पण सीनियर सिटीझनला जर सोडलं तर एक 6 ते 6.5% व्याजदर मिळेल तुम्हाला बँकेमध्ये. तर 6 ते 6.5% ₹1,00,000 जर तुम्ही केले, तर वर्षाच्या शेवटी तुम्हाला ₹1,00,000 किती देणार आहेत? ₹7,000.
परंतु तुम्हाला हे लक्षात नसेल आलं कदाचित, की हे 7,000 जरी वाढल्यासारखे वाटत असेल तुम्हाला, तर तुमच्या 1,00,000ची किंमत मात्र त्याचा महागाईचा जर त्या वर्षाचा दर बघितला तर तो 7% आहे आणि तुम्हाला व्याज मिळालंय किती? ₹6,500. म्हणजे तुमचे 1,00,000 7,000 मायनस झालेत आणि तुम्हाला मिळालेत व्याज किती? ₹6,500. म्हणजे 6.5 आणि 7चा जो डिफरन्स आहे, तर तुमचे ₹1,00,000 ऍक्च्युअली तुम्ही 50,000 मायनसमध्ये आहात. म्हणजेच काय, की त्या ₹1,00,000 मध्ये तुम्ही या वर्षामध्ये जेवढ्या वस्तू घेऊ शकत होतात, तेवढ्या वस्तू तुम्ही पुढच्या वर्षी घेऊ शकणार नाहीत. कारण की नक्कीच तुम्हाला समजा आज जर तुम्हाला एखादी थोडक्यामध्ये तुमचं उदाहरण घेऊया आपण बाईकचं. जर तुम्हाला एखाद्या कंपनीची बाईक जर आज 1,00,000 मिळत असेल, नवीन शोरूम बाईक, तीच बाईक तुम्हाला पुढच्या वर्षी 1,00,000 नाही मिळणार. का नाही मिळणार? कारण की तिथं तुमची महागाई येते आणि महागाई काय करते? तुमचा पैसा क्षीण करते. आणि त्याच पद्धतीचं उत्तर आहे आपलं 56व. तुमच्या गुंतवणुकीच्या परताव्यावर चलनवाढीच्या परिणामांचे मूल्यांकन करा. तर काय आहे त्याचा पर्याय? पर्याय क्रमांक 3, गुंतवणुकीचा परतावा महागाईमुळे क्षीण होतो. हे त्याचं पर्यायी उत्तर आहे. त्याच्यानंतर 57वा प्रश्न बघूया. 57वा प्रश्न आहे, 57वा प्रश्न आहे, की जीवनाचा टप्पा ओळखा जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या दीर्घकालीन बचतीचे मूल्य सर्वात जास्त चांगल्या प्रकारे समजेल. आता बचतीचे मूल्य केव्हा समजेल? आता थोडक्यामध्ये लहानपणी जर तुम्हाला आठवत असेल, लहानपणी तुम्ही जर गल्ला म्हणजे सर्वांनी केला असेल असं नाहीये, पण ज्यांनी केला असेल त्यांना लक्षात येईल. जर गल्ल्यामध्ये लहानपणी जे कोणी असं थोडं अमाउंट टाकत होतं, तर त्या अमाउंटची जी किंमत आहे ती केव्हा त्याला लक्षात यायची? तो गल्ला फोडल्याच्या नंतर त्याला लक्षात यायची. कारण की तो टाकत असताना एक रुपया टाकायचा. परंतु जेव्हा त्यानं तो गल्ला फोडल्यानंतर त्याला एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे ₹20, कुणाला ₹25, काळानुसार ते ₹100, ओवे ₹200 असं त्याचं मूल्य राहायचं. तर दीर्घकालीन बचतीचे मूल्य सर्वात जास्त चांगल्या प्रकारे कधी समजले त्याला? जेव्हा त्यानं तो गल्ला फोडला तेव्हा. तशाच प्रकारे आपल्या जीवनाच्या टप्प्यामध्ये पण एक असतं, की तुम्हाला जर एखादी बचतीचं जर मूल्य कळायचंय ना, जर समजा आज आपण ग्राहकांना कितीही मोठ्या प्रमाणात सांगतो, की बाबा तुम्ही एल-आय-सी पॉलिसी काढा, बचत करा, एवढा हप्ता भरा, तेवढा हप्ता भरा. लोकं आपल्याला टाळाटाळ करतील तुम्हालाही. परंतु त्याचं मूल्य त्याला आज का नाही कळणार? त्याचं मूल्य त्याला निवृत्तीनंतर कळणार किंवा त्या पॉलिसीचं मॅच्युरिटी आल्याच्या नंतर त्याचं मूल्य त्याला कळणार, की बरं झालं त्या प्रतिनिधीनं माझ्याकडे येऊन भुंगा लावून मला सांगितलं होतं, मला पॉलिसी काढण्यास भाग पाडलं होतं आणि त्याचं मूल्य हे त्याला आज नाही कळणार, ते निवृत्तीनंतर कळणार. या पद्धतीनं. त्याच्यानंतर 58वा प्रश्न आहे, कर नियोजनाच्या उद्देशाचे वर्णन करा, सर्वात योग्य पर्याय निवडा. आता कर नियोजनाचे सर्वात योग्य पर्याय काय आहे, की तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन अशा प्रकारे करणे, की जास्तीत जास्त कर लाभ लागू होतील. आता तुम्हाला हेही माहित असावं, की एल-आय-सी इन्शुरन्स पॉलिसी काढल्याच्या नंतर त्याला टॅक्स बेनिफिट मिळतो. आता टॅक्स बेनिफिट किती मिळतो, काय मिळतो हा आपला जेव्हा आपण ऍक्च्युअली प्रोफेशन मध्ये घुसल्याच्या नंतरचा प्रकार आहे. परंतु सध्या तरी परीक्षेपुरता तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय, की कर नियोजनाच्या उद्देशाचे वर्णन काय आहे, की तुम्हाला जर एखादी गुंतवणूक करायची असेल, तर गुंतवणूक करत असताना जास्तीत जास्त कर लाभ कसा होऊ शकेल मला, या हेतूनेच तुम्ही गुंतवणूक करायला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर 59वा प्रश्न आहे, की जोखीम सहनशीलता स्पष्ट करा आणि सर्वात योग्य पर्याय निवडा. माझ्या मते हा प्रश्न परत रिपीट झालाय. पर्याय क्रमांक 2, गुंतवणूक करताना व्यक्तीची जोखीम घेण्यास असलेली तयारी म्हणजे जोखीम सहनशीलता. त्याच्यानंतर 60वा प्रश्न आहे, आकस्मिक योजना अंतर्गत ज्याचे वर्गीकरण केले जाऊ शकते असा विमा योजना ओळखा, सर्वात योग्य पर्याय निवडा. आकस्मिक योजनेअंतर्गत ज्याचे वर्गीकरण केले जाऊ शकते. म्हणजे बचत आता ऍक्च्युअली तुम्ही जे बचत करताय, तुमचा पैसा जो बचत करताय, तर तो बचतीचा भाग जो आहे ना, तर ह्या बँकेतील ठेवी, शेअर्स, कर्ज रोखे ह्या सगळ्या योजना आहेत. परंतु याच्यामध्ये आकस्मिक योजनेत तुम्हाला ती योजना काम करेल अशी योजना कोणती? ती म्हणजे जीवन विमा योजना. नाहीतर बाकीच्या योजना ज्या आहेत ना, त्या आकस्मिक मध्ये हे तेवढंच तुम्हाला परतावा देणार आहे. आणि केव्हाही तुम्ही गेलात, आता बँकेतली ठेवी असेल, जर तुम्ही तिला बँकेतली ठेवीचा आकस्मिक मध्ये तुम्हाला ती काही मदत करणार नाहीये. आकस्मिक मध्ये जेवढा परतावा द्यायचा तेवढाच देणार आहे. ती नॉर्मली जेवढाच द्यायचा. समजा तुम्ही 2 वर्षाची एफडी केलेली, तर 2 वर्षाच्या एफडी नंतर तुम्हाला ते 1,00,000चे 14,000, 1,00,000चे
तर समजा एका वर्षाच्या शेवटी 7,000 आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या शेवटी 7,000 आणि त्याच्यावरचं जे व्याजावरचं व्याज असेल जे, तर आपण 15,000 गृहीत धरूया. तर एखादी बँकेतली ठेवी जर तुम्हाला 2 वर्षाच्या शेवटी जर 15,000 देणार असेल, तर ती तुम्ही अगोदर काढली काय नंतर काढली काय तिचा तो कालावधी ठरलेला आहे. मग त्या कालावधीच्या आतमध्ये तुमच्यासोबत एखादी आकस्मिक घटना घडली, तर तुम्हाला ती उलटा परतावा कमी देणार आहे. परंतु जर एखाद्या आता तुम्हाला इथे हेच विचारलंय आकस्मिक योजनेअंतर्गत ज्याचे वर्गीकरण केले जाऊ शकते अशी विमा योजना ओळखा, तर ती म्हणजे जीवन विमा. त्याच्यानंतर विशुद्ध विशुद्ध मुदत विमा योजनेची दुसरी बाजू ओळखा. पर्याय क्रमांक 3 मी बरोबरचाच वाचतो. ती मुदत पूर्तीनंतर कोणताही परतावा देत नाही. मी तुम्हाला एकदम सुरुवातीला समजून सांगितलं होतं बघा. विमा योजनेचे प्रकार बोनस सहित, बोनस रहित, प्युअर मुदत विमा योजना. तर त्याला प्युअर म्हणण्यापेक्षा विशुद्ध हा शब्द मराठीमध्ये लावला त्याने. विशुद्ध मुदत विमा योजना म्हणजे ही मुदत विमा योजना काय असते? LIC कडनं फक्त त्यांनी केवळ आणि केवळ इन्शुरन्स घेतलेला आहे. कोणत्याही प्रकारचा त्यांना त्याचा परतावा नाही किंवा मुदत संपल्यानंतर त्याचा लाभ नाही किंवा काही नाही किंवा मॅच्युरिटी नाही. तर त्याला विशुद्ध मुदत विमा योजना म्हणतात. तर त्याची दुसरी बाजू काय आहे? की पर्याय क्रमांक 3 ती मुदत पूर्तीनंतर म्हणजे करार संपल्यानंतर कोणताही परतावा देत नाही. त्यानंतर 62व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, तुम्ही आणि तुमच्याच वयाच्या मित्राने एकाच तारखेला जीवन विमा पॉलिसी खरेदी केली, पण तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त प्रीमियम भरत आहात. तुमचा मृत्यू झाल्यास लाभार्थीला दिल्या जाणाऱ्या भरपाईवर त्याचा काय परिणाम होईल? जर मी प्रीमियम जास्त भरत असेल तर नक्कीच माझा परतावा पण जास्त असणार आहे. भरपाईचं मूल्य पण माझं जास्तच असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सरळ सरळ दुसरा आहे. भरपाई मूल्य जास्त असेल. तर मला वाटतंय आपण बऱ्यापैकी वेळ घेतलाय तुमचा सर्वांचा. तुम्हीही कॉन्सन्ट्रेटिव्हली ऐकत होतात असं गृहीत धरतोय. तर मला वाटतंय आपण राहिलेला भाग जो आहे, आता काय 120 प्रश्नांपैकी आपण 60 प्रश्न कव्हर केलेले आहेत. थोडासा अर्धा भाग राहिलाय. परंतु मी तुम्हाला एवढं निश्चित सांगू शकतो, की तुम्ही एवढे जरी प्रश्न रिपीट एकदा वाचून घेतले, कॉन्सेप्ट तुम्हाला जर समजले असतील तर, तुमचा पेपर इझिली तुमचा निघणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा समोरचा भाग वाचायचीही गरज नाहीये. परंतु तुम्हाला पुन्हा एकदा 62व्या प्रश्नांच्या नंतरचा 120 प्रश्नानंतरचा जो प्रवास आहे, तिथपर्यंत मी घेऊन जाणार आहे उद्या. तर तुम्ही आणत आहोत. तर बाकी कोणाला काही बोलायचं असेल तर एक 2 मिनिटांचा 2-5 मिनिटांचा वेळ आहे. तुम्ही बोलू शकता. मी नोट स्टॉप करतोय. तुम्ही उद्या लक्षात ठेवा. आज तुम्ही उद्या येत असताना 62व्या प्रश्नापर्यंत जसा वेळ मिळेल तसा वाचून घ्या एकदा. म्हणजे तुम्हाला आणखी परफेक्ट होऊन जाईल. तो कोणाला पीडीएफ बोलायचं टाकली असेल ना तर तुम्ही? बोला. पीडीएफ हो, टाकले पीडीएफ ना? टाकली आहे. पीडीएफ टाकलेली ओके आहे. हो, हो. ओके ओके ओके. त्याला काय हरकत चालेल नाही. एकदा. आणि जे आता हो, जो हो, हो. तुम्ही सांग मला ते आता 62वा 61वा जो प्रश्न होता काय होता तो? सूचित काय सांगितलं ना? हो, हो, हो. आता ते मी म्हणजे नोट्स तो केलेली थोडक्यात आहे. म्हणजे माझ्या नाही थोडक्यामध्ये म्हणजे तो टर्म इन्शुरन्स झाला ना, त्याची आपल्याला हां, काही टर्म मुदत इन्शुरन्स. नंतर परतावा टर्म इन्शुरन्स संदर्भात बोलत होता ना ते? हो, हो. टर्म इन्शुरन्स आहे. त्याला मराठीमध्ये मुदत विमा योजना म्हणतात हा आणि तेच विशुद्ध मुदत विशुद्ध विमा योजना म्हणतात. विशुद्ध हां, हां. विमा योजना दॅट इज कॉल्ड टर्म इन्शुरन्स ना? नाही विशुद्ध हा शब्द नसेलही कदाचित. फक्त मुदत विमा योजना एवढं लक्षात ठेव. ओके. म्हणजे त्याला टर्म हां, इन्शुरन्स हां. मध्येच कन्वर्ट झालं बा असं समजायचं. हो, हो. टर्म इन्शुरन्सच आहे तो. टर्म इन्शुरन्सच आहे. ओके ओके ओके. बाकी ठीक आहे. महत्वाचं आहे. तेवढंच ओके, ओके. विचारायचं होतं. बरं, बरं. बाळासाहेब तुमचं काही विचारायचंय? सर असं आहे, हे जे प्रश्न आहे आता जे पीडीएफ टाकले, हां, हां. हां. तर याच्या व्यतिरिक्त प्रश्न येतील का याच्यातलेच राहतील? हे बघा बाळासाहेब तुम्ही एवढं कॉन्सेप्ट समजलात ना, याच्यातलेच प्रश्न राहणार आहेत. फक्त थोडीशी संकल्पना उलट्या-सुलट्या राहतील. बरं म्हणजे बरं, आता प्रश्न अनुषंगाने राहील जशाच तसे याच्यात. नसतील. अनुषंगानेच राहील. कारण काय आहे, मी तुम्हाला त्यामुळेच माझा जो पूर्ण हेतू होता ना, संकल्पनावर जास्त हेतू होता. प्रश्न जशाच तसेच असतील हा अशी हा अपेक्षा करू नका. परंतु हा हा संकल्पना समजून घेण्याचा निश्चित प्रयत्न करा. आणि तुम्हाला ठीक आहे ठीक संकल्पना आहे समजली ना, प्रश्न कसाही फिरवला तरी तुम्हाला प्रश्न अटेंड करता येणार. ठीक आहे ठीक आहे. हो, हो. चालेल. बाकी व्यवहारे साहेब तुमचं काही तुम्ही मध्यंतरी जॉईन झाले होते. मला वाटतं कितव्या प्रश्नापासून चालू होतं ते काही लक्षात नाही माझ्या. परंतु हा. तुम्हाला थोडंसं समजलंय का? हो सर, हो सर. आवाज येतोय व्यवहारे सर साहेब माझा? थोडंसं. आवाज येतोय? हो, हो. येतोय. हा हां, नाही सर, समजलंय. येतोय. हो ओके, नाही, ओके. ठीक आहे. समजलंय ते थोडंसं मला बरं ते का कनेक्ट करायला.
हा ना ते कनेक्टला तर थोडा वेळ लागला. नाही ठीक आहे काय हरकत नाही. कितव्या प्रश्नापासून हो. जॉईन झाला तुम्ही? म्हणजे राहिलेला प्रश्न मला समजेल तुम्हाला एखाद्या दिवशी चालता फिरता मी समजून सांगायला. 20व्या प्रश्नापासून जॉईन झालो सर. 20 ओके ठीक आहे सव्वा चालेल. सव्वा आठ हा सव्वा आठ 8:20 ला जॉईन झालो. ते जॉईनच होत नव्हतं. बरं ठीक आहे चालेल. हो, हो. मयूर तुला काही बोलायचंय? मयूर तुला काही बोलायचंय का? तू माईक ऑन केला होता. हा हॅलो. हा आवाज येतोय तुझा मला, बोल. तू माईक परत म्यूट केलाय. चालू कर, एकदा चालू कर. मयूर तुला काही बोलायचं असेल तर माईक चालू करून एकदा बोल. हा येतोय ठीक का आहे. आवाज आता? हो येतोय बोल. हा नाही माझं कॉन्सन्ट्रेशन नाही झालं, म्हटलं मी ड्रायव्हिंग करत होतो. पण ठीक आहे, याचा व्हिडिओ तुला तुझ्या वेळेनुसार बघ. याचा व्हिडिओ पण रेकॉर्डिंग झालेला आहे. तुला याचा व्हिडिओ उद्या मिळून जाईल. तर हम्म, तुझ्या हम्म. वेळेनुसार बघू शकतोस तू, काही अडचण नाही. हा नाही माझ्याकडे पण रेकॉर्डिंग झाली, त्यासाठीच मी रेकॉर्डिंग केली आणि जस्ट घरी आलो का नाही. बरं ठीक आहे चालेल. हो चालतंय. चालतंय. चला, गुड नाईट सर्वांना. गुड नाईट. ओके हो. सर. ओके गुड नाईट. ठीक आहे, गुड नाईट.